खट पे चल के आज चारों धाम आए हैं। श्रोते हो, चिंतनिका। बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। सठ सुधरही सत्संगती पाई, पारस परस कुघात सुहाई। श्रोते हो, भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान ही केवळ रामायणातील पात्रे नाहीत, तर मानवी जीवनाला दिशा देणारी आदर्श तत्वे आहेत. रामायणातील श्रीराम तत्व, सीतामाई तत्व, लक्ष्मण तत्व आणि हनुमंत तत्व ही तत्वे आजच्या काळात आपल्याला पुन्हा पुन्हा नव्यानं समजून घेणं अत्यावश्यक झालं आहे. चला तर मग खास रामनवमीनिमित्त जाणून घेऊया या आदर्श तत्वांबद्दल. मार्गदर्शक माननीय श्री अमितजी कुलकर्णी यांच्याकडून. आणि आजपासून 26 मार्चपर्यंत रोज सकाळी आणि रात्री 7:40 ऐकूया चिंतनिका, फक्त आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून. ऐकूया खास रामनवमीनिमित्त चिंतनिका. धन्यवाद शेखरजी. मुळातच आपण गुढीपाडव्यापासून एकूण हा सगळा गुढीपाडवा आणि रामनवमीचं पर्यंतचा नवरात्र हा उत्सव साजरा करतोय. या नवरात्राचा विचार केला तर ह्याच्या पूर्वार्धात आपण गुढीपाडवा, त्याचं महत्त्व, त्याशी अनुषंगिक असलेलं चालीरूढी, त्यानंतर असलेलं त्या दिवसाचं महत्त्व, त्या व्यतिरिक्त एकूण असे कोणते कोणते पराक्रम आपल्या इतिहासात झालेत की जे गुढीपाडव्याशी संबंधित आहेत, यानंतर आपण त्याच्यानंतर सुरू होणारी कालगणना, अशा अनेक विषयांचं त्यावर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आपण गुढीपाडव्याचा विचार आणि त्या अनुषंगिक सगळ्या कार्यक्रमांचा, विधींचा, आणखीन कार्यपद्धतीचा विचार पहिल्या पूर्वार्धात केलेला आहे, रामनवमीकडे जात असताना या उत्तरार्धात आपण एकूण रामपंचायतनापैकी 4 प्रमुख जी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याविषयी काही ना काही बोलणं हे आज त्या अर्थानं आपलं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामपंचायतना प्रभू श्री रामचंद्रांच्या मांडीवर बसलेल्या सीतामाई, त्या व्यतिरिक्त भरत लक्ष्मण एका बाजूला, शत्रुघ्न आणि मारुतीराया, असं मारुतीरायासह असलेलं रामपंचायतन हे आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत वंदनीय आणि पूजनीय अशा प्रकारचं आहे. पण ह्याच सगळ्या व्यक्तिमत्वांपैकी आज मला असं वाटतं की आपण सुरुवात केली पाहिजे ती मारुतीरायांपासून आणि पोचलं पाहिजे ते रामरायांपर्यंत. मारुती रायांची जर का एकूणच या रामायणातली भूमिका बघितली तर अत्यंत एक महत्त्वाचं पात्र, महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र रामायणात वावरताना आपल्याला मारुतीराया दिसतात. जर का महर्षी वाल्मिकींनी जर का या मारुतीरायांचं केलेलं वर्णन आपल्याला 2 ओळीत ऐकायचं असेल तर आपल्या सगळ्यांना रामरक्षे जे आपण वारंवार म्हणताना येतो तोच ते मंत्र या ठिकाणी मला सांगावसा वाटेल. मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजम वानरयुत मुख्यम, श्रीरामदूतम शरणम प्रबद्ये. अत्यंत चपळ मनाच्या वेगानं प्रवास करणारा, त्यानंतर आपल्या सर्व इंद्रियांवर ज्यानं विजय प्राप्त केलेला आहे, अत्यंत बुद्धिमान आणि बुद्धिश्रेष्ठ असा हा असला आणि वानरांचा प्रमुख अशा या मारुतीरायाला आपलं वंदन असो, अशा प्रकारचा तिथं उल्लेख आलेला आहे. जर आपण बघितलं तर आतापर्यंत आपल्याला जो काही मारुतीराया माहीत असतात ते एका अर्थानं शक्तिशाली वानर या अर्थानं आपण त्यांच्याकडे देवत्व देऊन त्यांची आराधना करत असतो. पण मारुतीरायांच्या व्यक्तिमत्वात जेवढं शक्तीचं महत्त्व आहे तितकंच किंबहुना जास्त हे त्यांच्या बुद्धिमत्तेचं महत्त्व आहे असं मला कायम वाटतं. म्हणजे एका आदर्श व्यक्तिमत्व सामान्यपणे तरुण कसे असले पाहिजे तर ते मारुतीरायासारखे असले पाहिजेत की त्यांची स्वामीनिष्ठा ही आपल्या देशाप्रती, आपल्या एकूण या सगळ्या कामाप्रती असली पाहिजे. आणि ते करत असताना आपल्याला दैनंदिन विकास घडवत शारीरिक क्षमता टिकवून बुद्धीचा अत्युच्च वापर करणं हे आपल्याला मारुतीरायांकडनं या व्यक्तिमत्व म्हणून शिकता येतं. आजच्या काल सुसंगत पद्धतीनं आपल्याला आपल्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश करणं ही आज काळाची गरज आहे. तर निश्चित पद्धतीनं आपले व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीनं घडू शकतं. मुळात आपण जर का मारुतीरायांचा रामायणातला प्रवेश बघितला तर तो प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता हे आपल्याला वनवासात गेलेले दिसतात. आणि वनवासात गेल्यानंतर सीतामाईंचं हरण हे रावणानं केलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला जेव्हा रामाचा प्रवास हा लंकेकडे होतो त्या दरम्यान त्या प्रवासात किष्किंधा नगरीत जेव्हा रामांचा प्रवेश होतो त्यावेळेला मारुतीरायाचा एकूण रामायणात सुरुवात होती त्यांच्या व्यक्तिमत्वाची. सुग्रीव हा बालीच्या छळापासून दूर जाऊन कुठेतरी विजनवासात राहत असतो
आणि त्यावेळेला त्याला असं लक्षात येतं की 2 तरुण हे आपल्या राज्यात प्रवेश करतात. तो स्वतःच्या राज्यापासून अत्यंतपणे विमुक्त झालेला असा हा सुग्रीव शंकेखोर असतो की आपल्याला मारण्यासाठी त्याचा शत्रू जो बाली आहे त्यानं कोणाला पाठवलंय का काय. ज्यावेळेला हा प्रश्न सुग्रीवाच्या मनात येतो तिथं तो हनुमंताला असं सांगतो की मारुतीराय तू जा आणि हे 2 तरुण कोण आहे त्यांची पूर्ण माहिती करून घे. आणि इथं त्या मारुतीरायांचं संवाद कौशल्य हे आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्यांदा हनुमान हे जाऊन रामरायांना भेटलेले आहेत. लक्ष्मणांचं त्यांनी एकूण सगळी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांची संपूर्ण माहिती घेऊन मारुतीराय सुग्रीवाला असं जाऊन सांगतात की तू ह्या जर दोघांशी 2 युवकांशी जर का मैत्री केली तर तुझं राज्य तुला परत मिळू शकेल. इथं आपल्या असं लक्षात येतं की तो राजनैतिक जी काही त्यातली बुद्धिमत्ता आहे, त्यातले जे डावपेचांच्या मधले जे त्यांचे आराखडे आहेत हे अत्यंत उपयुक्तपणे आपल्या नेतृत्वाला सांगून त्या दृष्टीनं एकूण सगळ्या राज्यावर आपली पुन्हा सत्ता आपल्या नेतृत्वाची कशी प्रस्थापित होईल हे मारुतीरायाने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तरी देखील सुग्रीवाला त्या विषयावर विश्वास पटत नाही. तो 2 अटी रामरायांपुढे ठेवतो. रामरायांनी ते पूर्ण केल्यावर माझा त्यांच्यावर विश्वास बसेल असं सांगतो. तेही मारुतीराय परत एकदा सगळे त्यांच्याशी चर्चेचे सत्र घडवून आणतो आणि मग अंतिमतः सुग्रीव आणि राम यांच्यात मैत्री होऊन पुढं आपल्या सगळ्यांना माहिती की बालीचा वध होतो आणि एकूण मग पुढच्या दिशेनं सुग्रीव आणि राम यांचं एकत्रीकरण होऊन रामांच्या पदरी एक मोठ्या सेनेसह चांगला समूह हा पुढच्या लढाईसाठी सज्ज होतो. या सगळ्या प्रवासात जर आपण असं बघितलं तर लक्षात येतं की जिथं जिथं अडचणीचे टप्पे आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला मारुतीरायांनी स्वतःच्या एकूणच वैचारिक कार्यकुशलतेनं या सगळ्या अडचणींच्या प्रसंगावर मात करून या सगळ्या गोष्टींवर एक चांगला मार्ग हुडकून काढलेला आहे. नंतर ज्या वेळेला हे सगळं सैन्य समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन थांबतं त्याही वेळेला असा प्रश्न पडतो की एकूण ह्या सगळ्या विषयात लंकेत जाऊन सीतेंची ख्यालखुशाली कोण बघून येईल. त्यावेळेला जामवंत असं सांगतात मारुतीरायांनी की तू हे एकमेव आहेस की जो हे उड्डाण करू शकतो. मग हे सगळं ठरल्यावरती मारुतीरायात श्री प्रभू रामचंद्रांवर श्रद्धा ठेवून जे उड्डाण करतात त्यातनं ते आपल्याला लंकेत पोहोचलेले दिसतात. लंकेत गेल्यानंतर अशोकवनात सीता आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर मधल्या सगळ्या अडथळे त्यांनी यापूर्वी आधी पार केलेले असतात आणि हे करत करत ज्यावेळेला ते सीतेपर्यंत पोहोचतात त्यावेळेला काही काळ ते त्यांचं निरीक्षण करत थांबतात. मग सीतेची एकूण असल्या हालचाली त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना सुरक्षेर्थ असलेले सगळे सैनिक याविषयी मारुतीरायांनी बारीक सारीक सगळी माहिती घेतलेली आपल्याला रामायणात आढळून येते. त्यानंतर रावणाच्या हालचालींवर देखील मारुतीनं अत्यंत सूक्ष्म स्वतःचं निरीक्षण ठेवलेलं आहे. झाडावर बसून तो बघत असतो की रावण येतोय, सीतेवर कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे दबाव निर्माण करता येईल अशा तो सगळ्या क्लुप्त्यांचा वापर करतोय. सीतेचं मानसिक खच्चीकरण होईल की तुझा नवरा येणार नाही ना तर तुला माझी राणी माझीच राज्यात तुला शेवट स्वतःचा करावा लागणार आहे, तर तू हे सगळं सोडून स्वतःहून मला माझा स्वीकार कर असं तो विविध पद्धतीनं वेगवेगळ्या क्लुप्त्या करून वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करून तो सीतेला मनवण्याचा प्रयत्न करतोय. हे मारुतीरायांनी सगळं ऑब्झर्व केलेलं आहे. आता हे केल्यानंतर ज्या वेळेला मारुतीरायांच्या असं डोक्यात येतं की आता आपण सीतेपर्यंत रामरायांचा मेसेज हा पोहोचवला पाहिजे, काय करायचं ह्या विचारत असतानाच मारुती एका विशिष्ट टप्प्यावर असं लक्षात येतं की रावण आता सीतेला भेटून गेल्यानं आता येण्याची शक्यता नाही, तर आता आपण जाऊन या योग्य वेळेला सीतेंना रामरायांचा निरोप देऊ शकतो. आता कसा द्यायचा ह्या विचारत असताना मारुती आधी असा विचार करतात की मी आता कोणत्या भाषेत सीतेशी संभाषण करू. तर ते असे विचार करतात की सीतेला संस्कृत येत असणार त्यामुळे मी संस्कृतमध्ये बोलतो. याचा अर्थ इतक्या 14-15 हजार वर्षापूर्वी सुद्धा संस्कृत अस्तित्वात होती आणि मारुतीचं संस्कृतवर प्रभुत्व होतं हे आपल्याला नक्की लक्षात येतं. पण त्यावेळेला सीतेला असं वाटू शकतं की कदाचित ह्या वानराचं रूप घेऊन रावणच मायावी असल्यामुळे आलेला असू शकतो, त्यामुळे तोही संस्कृतचा पंडित असल्यामुळं सीतेचा कदाचित भ्रम होऊ शकतो. मग त्यानंतर त्यांचं असं वाटतं की आपण ती सीते ज्या जनक राज्यातनं आलेली आहेत तिथली स्थानिक भाषा बोलून आपण त्यांच्याशी संवाद साधावा का, किंवा अयोध्येतनं आलेले आहेत तिथली अवधी भाषा बोलून आपण त्यांच्याशी संवाद साधावा का, हा स्वतःशी विचार करून सीतेशी हनुमंतानं स्थानिक भाषेत संवाद साधलाय असा आपल्याला रामायणात उल्लेख आढळतो. त्यानंतर रामांची खूण असलेली सीतेकडे ते देतात आणि सीता लक्षात येते की हा रामांचा दूत आहे. हे आपल्याला असं लक्षात येतं की कठीणातल्या कठीण प्रसंगातही पूर्ण विचारांती स्वतःविषयी व्यवस्थित सगळा सारासार विचार करून कोणत्या पद्धतीनं आपण गेल्यामुळं ती सगळी परिस्थिती हे आपल्या पूर्णपणे आवाक्यात येईल, त्या परिस्थितीवर आपली मान बसू शकेल आणि आपण ज्या कार्यासाठी आलेलो आहे ते आपण यशस्वीपणे करू शकू, हा मारुतीरायांनी सारासार विचार केलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर मारुतीराया जाणीवपूर्वक रावणाचे बंदी झालेले आहेत
आणि ते बंदी झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ज्यावेळेला रावण त्यांची खोड काढण्यासाठी शेपटीला आग लावतो त्यावेळेला स्वतःची लंका जाळून घेण्यात त्याचं पर्यावसन रावणाच्या हातनं होतं हे आपल्या लक्षात येतं. मग सामान्यपणे ही सर्व क्षमता असलेला मारुती हा या एकूण रामायणातला एक अद्वितीय असं व्यक्तिमत्व आहे असं मला कायम वाटतं. आपण जेव्हा आपलं दैनंदिन काम आपला दैनंदिन व्यवहार करत असतो त्यावेळेला जर आपण मारुतीरायांची आराधना मारुतीरायांच्या व्यक्तिमत्वाचा डोळसपणानं केलेला अभ्यास आणि त्याच्याच काल सुसंगत स्वतःच्यात केलेली एकूण व्यक्तिमत्वातली आपल्यात केलेले बदल आणि आत्मसात करणं हा जर भाव आपण मनात ठेवला तर निश्चित पद्धतीनं आपणही काही ना काही उंची नक्की गाठू शकतो. मुळात असं आहे की ही व्यक्तिमत्व इतकी असामान्य आहेत की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा भाग असू शकत नाही. मात्र त्यांचा अंशात्मक जरी भाग आपण आपल्यात आत्मसात करू शकलो तर मला असं वाटतं की आपलं जीवन हे निश्चित पद्धतीने यशस्वी आणि असामान्य होऊ शकतं. यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर हे मारुतीरायांचं महत्त्व रामायणात आपल्याला वारंवार दिसतं. ज्या वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की एकूण या सगळ्या लढाईत इंद्रजितकडनं लक्ष्मणावर हल्ला झालेला आहे आणि लक्ष्मण मूर्छित झालेले आहेत त्यावेळेला ते असं लक्षात येतं त्यांच्या की आता ह्यात काही ना काहीतरी मार्ग काढून लक्ष्मणांना परत एकदा सावध करणं अत्यंत गरजेचं आहे. तिथं असं सांगितलं जातं की हिमालयातून जर संजीवन वनस्पती आणली तरच मारुतीरायांना आपल्याला लक्ष्मणाला जागा करण्याचा उपाय हा त्या ठिकाणी दिसू शकतो. सगळ्यात सैन्यात एकमेव मारुतीच असे असतात की जे हिमालयातनं ती संजीवनीचं आणू शकत असतात. त्यामुळं मारुतीरायांवर ही भूमिका येते आणि त्यावेळेला ज्या वेळेला परत मारुतीराय चाललेले असतात त्यावेळेला त्यांचा आणि भरताचा देखील संवाद आपल्याला ऐकायला मिळतो. त्यावेळेला भरत आधी असं वाटतं की कोणतरी हा शत्रुपक्षातला व्यक्तिमत्व आहे. मग तिथं त्यांचा आणि भरताचा संवाद झाला आहे आणि ते असं सांगतात की ते मूर्छित झालेलं आहे आणखीन त्या पद्धतीनं मला तातडीनं जाऊन तिथनं ही संजीवनी बुटी आणणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला भरत असं म्हणतात की तू अजिबात काळजी करू नको तू जा आणि सूर्योदयापूर्वी हे जरी पोचणं आवश्यक असलं तरी देखील तू निश्चिंतपणाने जा आणि निश्चिंतपणाने ये. तू आज हितच जरी थांबलास आणि जर सूर्योदय झाला तरी मनात ही खात्री बाळग की लक्ष्मणाच्या प्राणांचं हरणच होऊ शकत नाही. ह्याचं कारण असं आहे की ज्या मांडीत डोकं ठेवून आत्ता लक्ष्मण झोपलेला आहे ती मांडी इतकी अद्वितीय आहे की यमाचं देखील धाडस होणार नाही की लक्ष्मणाचे प्राण हरावेत. पण ह्याही सगळ्या चर्चेनंतर तातडीनं मारुतीराय गेलेत. आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहीत आहे की त्यांना त्या पद्धतीनं संजीवन कुठली वनस्पती न्यायची त्यामुळे संपूर्ण द्रोणागिरी पर्वत घेऊन मारुतीराय परत लंकेपर्यंत आलेले आहेत आणि त्या ठिकाणी लक्ष्मणांना सावधपणा आलेला आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेत आपल्या असं लक्षात येतं की कोणत्याही प्रकारची 0.01% रिस्क ज्याला आज आपण म्हणतो ती आपल्या ह्या सगळ्या प्रोग्राममध्ये असता कामा नये. हे आजच्या आपल्या मॅनेजमेंटच्या भाषेत आपल्याला जसं सांगता येऊ शकेल की आपण जी कृती करतोय त्यात 0.01% सुद्धा कोणत्याही प्रकारचा दोष राहू नये. कोणत्याही कारणानं आपण हातात घेतलेले कार्य अयशस्वी झालं असं होऊ नये अशा पद्धतीनं मारुतीरायांचं काम एकूण सगळा वावर या रामायणात झालेला आहे. नंतरच्या काळातही मारुतीरायांनी आपण सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की मोती एक एक फोडून आत राम एका बघतो आणि स्वतःच्या छातीतले राम हे मारुतीरायांनी तिथं संपूर्ण सभेत ह्या सगळ्यांना दाखवलेले आहेत. नंतरच्या अगदी लवकुशांनी रामायण सांगण्यापर्यंत मारुतीरायांचा समावेश हा आपल्याला रामायणात दिसतो. स्वतः मारुती हे चिरंजीव असतील सप्तचिरंजीवांपैकी एक असल्यामुळं आज देखील मारुतीरायांचं अस्तित्व ह्या भूतलावर आहे असं आपल्यात एक मान्यता आहे आणि आपल्या सगळ्यांची श्रद्धा आणि विश्वास आहे. त्याही अर्थानं मारुतीरायांचं अस्तित्व दिसतं. नंतरच्या काळात आपल्याला असं लक्षात येतं की महाभारतात जी मोठी लढाई झालेली आहे तिथं अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे त्या ध्वजावर देखील मारुतीराया स्थापित झालेले आहेत. त्यामुळं त्या रथावर होणारे सगळे आघात हे मारुतीरायांनी यशस्वी आणि लीलया परतवून लावलेले आहेत. मला असं वाटतं की असं एक असामान्य रामायणातलं व्यक्तिमत्व ज्याच्यावर एक थोडासा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न केला आहे ते आपल्या जीवनात आत्मसात करून आपण जर जगलो तर आपलं जीवन हे अत्यंत यशस्वीपणे पार पडू शकतं. ह्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या रामनवमीच्या नवरात्राच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की प्रभू श्री रामचंद्र सीता लक्ष्मणांसह मारुतीरायांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहील. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात चिंतनिका. भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान ही केवळ रामायणातील पात्रे नाहीत तर मानवी जीवनाला दिशा देणारी आदर्श तत्वे आहेत. रामायणातील ही तत्वे आजच्या काळात आपल्याला पुन्हा पुन्हा नव्यानं समजून घेणं अत्यावश्यक झालं आहे. तेव्हा श्रोते हो, आजपासून आपण रामनवमीपर्यंत जाणून घेत आहोत या आदर्श तत्वांबद्दल
आणि त्यापैकी आज आपण ऐकत होतात हनुमान तत्वाबद्दल. मार्गदर्शक होते माननीय श्री अमितजी कुलकर्णी. श्रोते हो, आजपासून रामनवमी म्हणजे 26 मार्चपर्यंत रोज सकाळी 7:40 आणि रात्री 7:40 ऐकत रहा आमची चिंतनिका, फक्त आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. नमस्कार श्रोते हो, हे आहे हिंदवी रेडिओ 89.6 आणि मी शेखर कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आजच्या चिंतनिका या कार्यक्रमात. श्रोते हो, काल आपण बघितलं त्यानुसार भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंत ही केवळ रामायणातली पात्रं नाहीत, तर मानवी जीवनाला दिशा देणारी आदर्श तत्त्वं आहेत. रामायणातील ही तत्त्वं आजच्या काळात आपल्याला पुन्हा नव्यानं समजून घेणं अत्यावश्यक झालं आहे. श्रोते हो, आज आपण लक्ष्मण तत्त्वासंदर्भात चर्चा करणार आहोत. लक्ष्मण म्हणजे प्रेमातून जन्मलेली निष्ठा. तो केवळ रामाचा परमप्रिय भाऊ नाही, तर सजगता, समर्पण, संरक्षण भाव आणि कर्तव्य दक्षतेचं अद्वितीय रूप आहे. लक्ष्मण तत्त्व म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्या पाठीशी केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीनं उभं राहणं. आजच्या काळात नाती आहेत पण त्यात वेळ कमी आहे, आपुलकी आहे पण त्यात उपस्थिती कमी आहे, काळजी आहे पण त्यात सातत्य कमी आहे. अशा वेळी लक्ष्मण तत्त्व सांगते, नात्यांचं रक्षण करायचं असेल तर त्यासाठी जागरूकपणे उभं राहावं लागतं. राम ही केवल प्रेम पियारा, जान लेऊ जो जान निहारा. या ओळी रामाविषयी असल्या तरी लक्ष्मणाच्या जीवनात त्याचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसतं. कारण लक्ष्मणाचं संपूर्ण अस्तित्व हे प्रेमाचं कर्मरूप आहे. वनवास त्याचा नव्हता तरी तो स्वेच्छेनं गेला, कारण त्यासाठी नातं हे केवळ भावनेत नव्हतं तर ते जबाबदारीतही होतं. आजच्या जीवनात लक्ष्मण तत्त्व म्हणजे परिवारासाठी वेळ देणं, आपल्या माणसांच्या सुरक्षिततेची जाणीव ठेवणं, मर्यादा पाळणं आणि संकट समयी पळून न जाता सर्वात पुढे उभं राहणं. प्रेमाचा खरा अर्थ भावना नसतो, तर तो कर्तव्य, जपणूक आणि जागरूकता यातून प्रकट होत असतो. अशाच पद्धतीनं आपल्या दैनंदिन जीवनात लक्ष्मण तत्त्वाचं कसं अनुसरण करणं आपल्या दृष्टिकोनातून सुयोग्य होईल याबाबतच आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय अमितजी कुलकर्णी यांच्याकडनं. तेव्हा अमितजी, या रामायणातील या पात्रांच्या भोवती फिरणारं जे एक विशिष्ट तत्त्व आहे त्याबद्दल आपण कालपासून बोलतोय. काल आपण हनुमान तत्वाबद्दल बोललेलो होतो, आज आपण लक्ष्मण तत्वाबद्दल काय सांगू शकाल? अगदी खरंय. ज्या वेळेला आपण लक्ष्मण असा एकेरी उल्लेख किंवा एकांगी उल्लेख करतो, तो मला असं वाटतं की लक्ष्मण हे त्यातनं प्रतीत न होता रामाचं प्रतिरूप अशा अर्थानंच लक्ष्मणाचं अस्तित्व संपूर्ण रामायणात आपल्याला बघायला मिळतं. ह्या सगळ्या रामायणातला लक्ष्मणाचा वावर हा कदाचित काही वेळेला रामापेक्षाही जास्त प्रभावी आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि जोपर्यंत राम आहे तो केवळ लक्ष्मण आहे म्हणून राम आहे. ज्या ठिकाणी लक्ष्मण नाही आहे तिथं रामही निष्प्रभ झालेला आपल्याला दिसतो, की ज्याचा जसं आपल्याला लक्षात येईल की उत्तरकांडात ज्या वेळेला लक्ष्मणाला रामानं स्वतःपासून अलिप्त केलं तिथं उत्तरकांड संपतं. म्हणजे पुढची सगळी स्थिती वर्णन करण्या इतकंही तिथं त्या वाल्मिकींसारख्या
थोर लेखकाची क्षमता मर्यादा संपतात. इतकं लक्ष्मण हे रामाशी एकरूप झालेलं व्यक्तिमत्व आहे. आणि प्रत्येक आयुष्यातल्या टप्प्यावर लक्ष्मणानं सावली हा सुद्धा खरं तर फार छोटी संज्ञा होईल, कारण अंधारात सावली पण नाहीशी होती, पण त्याही स्थितीत अशी परिस्थिती न ठेवता खऱ्या अर्थांचा श्वास आपला शरीराबरोबर असतो तसं लक्ष्मणाचा सहवास हा रामाला लाभलेला आहे. विश्वामित्रांबरोबर ज्या वेळेला रामाला घेऊन गेले दैत्यांचा पाडाव करण्याचे त्यावेळेला लक्ष्मण बरोबर आहेत. त्याच्यानंतरच्या टप्प्यात असं येते की जिथून खऱ्या रामायणाला कलाटणी मिळते की माता कैकेयी दशरथांकडनं वर घेते आणि रामासाठी वनवास आणि भरतासाठी राज्याभिषेक हे 2 वर मागितले जातात. ज्या वेळेला हे लक्ष्मणांना कळतं त्यावेळेला मुळातच लक्ष्मणांची व्यक्तिरेखाही रामायणात अत्यंत तापट अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि रामावरती नितांत प्रेम, म्हणजे प्रेम हा शब्द सुद्धा अपुरा वाटावा इतकं एक भाऊ म्हणून लक्ष्मणानं रामाविषयी श्रद्धापूर्वक संपूर्ण आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. आणि ज्या वेळेला असं लक्ष्मणाच्या लक्षात येतं की कैकेयीनं हा उद्योग सगळा मांडलेला आहे आणि आता रामाला वनवासात जावं लागणार आहे, तर रामाला भेटायला जेव्हा लक्ष्मण येतात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की राम स्वतःच्या प्रासादात नाही आहेत. त्यावेळेला ते तिथून असं कळतं की कौशल्याच्या प्रासादात आहेत. तिथं जाता स्वतः लक्ष्मण आणि त्या ठिकाणी परत त्या कैकेयीची निर्वत्सना करून असं म्हणतात की रामा, आपण हा वनवास स्वीकारायचं कारणच नाही. समजा तू जर का वचनाला प्रतिबद्ध असशील तर त्याला माझ्या कर्तृत्वाशी द्वंद्व करू दे आणि त्यातनं जी विजय होईल तो आपण निर्णय घेऊ. इथपर्यंत लक्ष्मणांचं हे गेलेलं आहे की भविष्यात कैकेयींच्या काय हे अशा होणार असतील तर दशरथांविषयी काय त्यावेळेच्या स्ट्रॅटेजिक ॲक्शन्स घ्यायच्या, इथपर्यंत तिथं लक्ष्मणांनी तीव्र भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत. मात्र अंतिमतः ज्या वेळेला राम असं लक्ष्मणांना सांगतात की वडिलांचा शब्द हा मी माझ्या आयुष्यातला प्रमाण मानून आता वनवास स्वीकारायचं स्वतःशी ठरवलेलं आहे, त्यावेळेला मात्र तिथं लक्ष्मणांचा नाईलाज होतो. मात्र त्यावेळेला अत्यंत महत्त्वाचं जर का त्यांना कुणी सल्ला दिला असेल तर माता कौशल्यांच्या सदनात असतात. कौशल्य असं म्हणतात की त्यावेळेला आता रामानं जायचं ठरवलंय, तुझा आग्रह आहे की मी जाणार. पण त्यावेळेला रामही एक लक्ष्मणाला सांगत असतात की वनवास फक्त माझ्या एकट्यासाठी आहे, तू ही मुळात सीतेनंही यायची गरज नाही. पण ते एकूण त्रिकुटाचे एकमेकांचं जीवन नाळच अशी जोडलेली आहे की ते विभक्तच होऊ शकत नाहीत. त्या अर्थानं जायचं ठरतं. पण ह्या सगळ्या काळात आता लक्ष्मण कसं सावरणार आणि कसं पुढं होणार यासाठी कौशल्या माता लक्ष्मणाला एक रूपक सांगतात की त्यानुसार तू पुढची 14 वर्षे कसा असावंस. तर त्या असं म्हणतात की जो तुझा भाव आहे थोरल्या भावाविषयी, तर तू असं कर की रामानाच दशरथांच्या जागी मान, माता सीतेला सुमित्रेच्या जागी मान जी लक्ष्मणांची आई आहे, आणि ते जे काही वनवासाचं जे काही जंगल असेल अरण्य असेल त्यालाच तू अयोध्या मान. आणि त्या पद्धतीने इथून पुढे रामाबरोबर एकरूप होऊन राहत तर तुझं हे सगळं जीवनमान एका अर्थानं व्यवस्थित तो कालावधी आपल्याला कंठता येईल. इतक्या पद्धतीनं भावनिक इन्व्हॉल्वमेंट असलेलं हे खरं तर तशा अर्थाने व्यक्तिमत्व आहे रामायणातलं की जे रामाशी पूर्णपणे एकरूप झाले. नंतर त्यांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर येत गेले आहेत की सीतेचं अपहरण झालेलं आहे, त्याच्यानंतर सीते हेच कुठल्या दिशेने गेली हे शोध घेण्यासाठी ज्या वेळेला सगळे ते जटायूची आपल्याला गोष्ट माहीत आहे, मग त्यानंतर सीतेचे दागिने आणले जातात की ज्याची आपल्याला पारख करायची अशी परिस्थिती येते. तर त्यावेळेला राम इतके दुःखविवल झालेले असतात की सगळं लक्ष्मणाकडे ती प्रमुख जबाबदारी येते. तर बाकी सगळे कर्णभूषणं दाखवली जातात, गळ्यातले अलंकार दाखवले, ते लक्ष्मणांना ओळखता येत नाहीत. मात्र ज्या क्षणी त्यांच्यापुढे सीतेचं पैंजण येतं त्यावेळेला ते म्हणतात की प्रातःसमयी जेव्हा मी चरणांचं दर्शन घेतो त्यावेळेला मला पैंजणांची ओळख पडते, त्यामुळे 100% सीता मातेचे. हा जो एक मातृभाव आपल्या जे कुटुंबाचा सगळा ऱ्हास होताना आपण बघतो, नात्यात अंतर येताना बघतो, किंवा नात्याच्या दर्जांविषयी काही वेळेला प्रश्नचिन्ह उभे राहतात, इतर संस्कृतीतला काही प्रादुर्भाव आपल्याही संस्कृतीत व्हायला लागलेला आहे. ह्या सगळ्यावर जर मात करायची असेल तर एका अर्थानं आपल्या इतिहासातली व्यक्तिमत्व, ह्या काही दंतकथा नाही आहेत, हे भारतवर्षात होऊन गेलेली व्यक्तिमत्व आहेत. ते आपले आदर्श आहेत, ते आपले पूर्वज आहेत, ते आपले मूळ पुरुष आहेत. एका अर्थानं समाज व्यवस्थेचा पाया अशा अर्थाने व्यक्तिमत्व आहेत. तर त्यांचं अनुकरण आपण त्या ताकदीनं करायचा प्रयत्न करणं, त्यांच्या उंचीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, पण किमान आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा, वागण्याची दिशा, आपल्या एकमेकांचा स्नेहभाव जोपासण्याची दिशा ही नक्की त्यातनं कळू शकते असं आपल्या लक्षात येतं. इतका आदरभाव हा लक्ष्मणाचा माता सीतेविषयी आणि रामाविषयी हे आपल्याला त्या प्रसंगावरनं लक्षात येतं. त्यानंतर एकूण जर ह्या सगळ्या रामायणातला प्रवास बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की राम हे त्या अर्थानं फार मृदू स्वभावाचे आहेत, सगळ्यांना समजून घ्यायचं, बरोबर घेऊन जायचं. आणि त्याचं विरुद्ध टोक हे लक्ष्मणाचं आहे की ते अत्यंत
तापट, लगेच शीघ्रकोपी, त्याला लगेच रिॲक्शन द्यायची, ज्याला आत्ताच्या भाषेत आपण म्हणतो की लगेच प्रतिक्रिया देऊन काय असेल ते मोकळं, इतकं त्यांचं ताडकीफाड अशा पद्धतीचं काम आहे. पण हे सगळं करत असताना सुद्धा ज्या ज्या वेळेला असा प्रसंग आलाय की तिथं कुणीतरी ह्या सगळ्याचं प्रमुख भूमिका घेऊन ते प्रसंग पार पाडायचा आहे, त्यावेळेला रामाने ती जबाबदारी लक्ष्मणाकडेच दिलेली आहे. म्हणजे मधला रेग्युलर खरं आपल्या एरवी कधी वाचनात किंवा बोलण्यात येत नाही, पण मध्ये एक प्रसंग असा घडतोय की किष्किंधामध्ये काल जे आपण कालच्या ह्याच्यात बघितलं की किष्किंधामध्ये गेल्यावर वालीचा वध करतात. सुग्रीवाला अभिषिक्त राजा म्हणून आधीच रामानं त्याला हे करून केलेला असतो, विधी तो राजा डिक्लेअरच केलेला असतो त्यांना. आणि नंतर असं लक्षात येतं की पावसाळा संपल्यावर ज्या वेळेला सुग्रीवानं आता धावपळ करून सीता कुठे आहे हे बघण्या अपेक्षित आहे, त्यावेळेला असं लक्षात येतं की सुग्रीव त्या विषयात काही हालचालच करत नाहीये. ह्यात अनेक काळ जातो. रामही अस्वस्थ होतो आणि लक्ष्मण अस्वस्थ असतातच. हे झाल्यावरती रामाला राग आल्यावरती असं लक्ष्मणाला सांगतात की तू एकदा त्या जाऊन सुग्रीवाला असा निरोप दे की जर का तुला हे करणं शक्य नसेल तर ज्या मार्गानं वाली गेला तो मार्ग अजून बंद झालेला नाही, सुग्रीवा तूही त्याच मार्गानं जाशील. हे ज्यावेळेला राम म्हणतात त्यावेळेला ते काही शतपटीनं लक्ष्मणांचा संताप हा अनावर झालेला आपल्याला आढळून येतो. आणि मग ते सुग्रीवाच्या दिशेनं जायला निघतो लक्ष्मण. ते निघत असताना असं लक्षात येतं की त्यावेळेची सगळी हेर पद्धती होती, एकूण सगळ्यांचं एकमेकांवरचं कायम सर्व्हिलन्स हा फार स्ट्रॉंग होता एका अर्थानं. मग ते असं लक्षात येतं की लक्ष्मण रागानं सुग्रीवाकडे निघाले. हेर जाऊन सुग्रीवाला सांगतात की लक्ष्मण यायला निघालाय, वाटे जर झाड झुडूप आलं तरी त्याच्यावरती सपासप तो वार करतोय, दगडं आली तर लाथेनं उधळून लावतोय आणि आता तुझा समाचार घ्यायला लक्ष्मण इथं येतोय. हे ऐकल्यावर सुग्रीव इतका भयभीत होतो की अशा परिस्थितीत जर मी लक्ष्मणाला सामोरं गेलो तर माझी बाजू ऐकून घ्यायच्या आधीच माझा कदाचित शिरच्छेद होईल. पण तोही अत्यंत, हे सगळे त्यावेळेचे सगळे राजनैतिकदृष्ट्या अत्यंत डिप्लोमॅट सगळी लोकं होती. हिनी सगळ्यांनी एकमेकांना करत असं फार तारतम्यानं आणि युक्तिपूर्ण अशा पद्धतीनं एकमेकांच्या विषयीचे मार्ग काढलेले आहेत. त्यात ती बालीची जी बायको, जी नंतर सुग्रीवची पत्नी झाली असती तारा, त्या तारेला हा सुग्रीव असं सांगतो की एक लक्षात घे, मी जर समोर डायरेक्ट गेलो सामोरा तर तो लक्ष्मण माझा वध करेल. मग त्यांना जर माझा वध करायचा नसेल तर तू त्याची जरा सुरुवातीची समजूत काढ आणि मग त्याला तू माझी भेट घडवून दे. तर तारेच्या मनात एक स्वाभाविक शंका येते की जर का तो तुमचा कोणत्याही क्षणी जर वध करू शकतो तर तुमचंही बरं आहे, म्हणजे तुम्ही वाचाल आणि पहिली माझी मान त्याच्या तलवारीला आणायची सामोरी जावी लागेल. तर ते म्हणतात की एक लक्षात घे, लक्ष्मण हे असं व्यक्तिमत्व आहे ज्याचं स्त्रीविषयी नितांत आदर आहे. म्हणजे आपल्यासाठी हा भाग त्यातला महत्वाचा आहे की कुठलीही घरातली तर स्त्रीविषयी आता आपण मगाशी बघितलं, पण परस्त्रीविषयी सुद्धा लक्ष्मणांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपल्याला यातनं लक्षात येतं. मग ज्या वेळेला त्याच तापात लक्ष्मण त्या प्रासादात प्रवेश करतात त्यावेळेला त्यांना सुरुवातीला त्या प्रासादातनं काही घुंगरांचे आवाज यायला सुरुवात, ती व्यवस्थाच तशा पद्धतीनं केली जाते. घुंगरांचे आवाज कानावर पडायला लागल्यावर त्यांचं एकूण ती विचार जी एक धारा चाललेली असते रागाच्या भरात ती संथ व्हायला सुरुवात होती. आणि एका विशिष्ट क्षणी ती तारा अत्यंत वेगळ्या पद्धतीनं लक्ष्मणांना सामोरी येते. ती आल्यावरती स्वतः लक्ष्मण तिथं स्वतःची पाठ तिच्याकडे करून पाठ फिरवून उभे राहताना असं म्हणतात की देवी, मी सुग्रीवांना भेटायला आलोय आणि त्यांना तू मला भेटायला सांग. हे सगळं झाल्यावर तिथून ती तारा निघून जाती, सुग्रीव येतात. तर त्यावेळेच्या वर्णनात असं आपल्या लक्षात येतं की जो राग धरून लक्ष्मण आलेले असतात तो बाजूला होऊन अशा पद्धतीनं तारेला आपण सामोरं गेलो, हा अत्यंत अपराधीपणाच्या भावानं सुग्रीवांचा त्यांचा सगळा तो तिथं संभाषण होतं. आणि मग त्यातनं पुढच्या वाटाघाटी होऊन सगळं पुढचं रामायण कसं घडलं हे आपण बघतो. याचा अर्थ जसं जितकं आपल्याला आपल्या घरातल्या स्त्रियांविषयी आदर असला पाहिजे तसं परस्त्रीविषयी सुद्धा मातेचीच भावना ही आपल्या मनात असणं कसं आवश्यक आहे हेही एकूण लक्ष्मणाच्या वर्तणुकीवरनं त्याच्या व्यक्तिमत्वातनं आपल्याला शिकायला मिळतं. तशा अर्थानंतरच्या युद्धकांडात सुद्धा आपल्याला लक्ष्मणांचं कर्तृत्व वेळोवेळी बघायला मिळाले. अनेक सैनिकांचा पाडाव हा लक्ष्मणाच्या स्तरावरच झालेला आहे. आणि ते करत असताना खरं तर हे युद्ध हे राम रावणाच्यातलं युद्ध आहे प्रमुख. आणि त्या अर्थानं रामानं रावणाचा वध केला हे त्यातल्या सगळ्या गोष्टीचा शेवट आहे. पण मला असं वाटतं की जरी रामाने रावणाला मारलेलं असलं ते कर्तृत्व आहेच, ते काय आपण नाकारायचा प्रश्न येत नाही. पण अशा कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीकडून पहिल्यांदा पराभूत होणं हे काय रावणाचं झालं असं झालेलं नाही आहे.
ह्याही पूर्वी रावण हा सहस्रार्जुनाकडनं पराभूत झालेला आहे. त्यानंतर बाली ज्याचा रामानं वध केला त्यावर जे द्वंद्व झाले त्यात सुद्धा बालीनं रावणाला वश म्हणजे बंदी बनवून आपल्या तुरुंगात टाकलेले आणि त्याचे जे आजोबा रावणाचे पुलत्स्य ऋषी ह्यांच्या मध्यस्थीनं रावण सुटलेला आहे. याचा अर्थ रावण पहिल्यांदा पराभूत झालाय अशी स्थिती नाहीये. पण ह्यात सगळ्यात जर काही युद्धाचा कुठला टर्निंग पॉईंट असेल किंवा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असेल तर तो म्हणजे इंद्रजितचा पराभव, इंद्रजितचा मृत्यू हा लक्ष्मणाच्या हातनं होणं ही खरं त्या युद्धातली अत्यंत निर्णायक परिस्थिती आहे. कारण ज्या क्षणी आधी सगळे म्हणजे कुंभकर्ण बिभीषण सोडून जातो तरी रावणाच्या याला फार फरक पडलेला नसतो रावणाला, कुंभकर्णाचा शेवट होतो तरी तो स्थिर असतो. पण ज्या क्षणी इंद्रजित पडतो, कारण महत्त्वाचा विषय असा आहे की इंद्रजित हे नावच आहे, आधी मेघनाथ नाव आहे, त्याचं नाव इंद्रजित नाव पडायचंच कारण हे की ज्यानं इंद्राचा पराभव केलाय, इंद्रावर ज्यानं जीत मिळवलेली आहे असं ते व्यक्तिमत्व आहे. म्हणजे रावणापेक्षा काकणभर जास्त कर्तृत्वान असा त्याचा तो पुत्र आणि इंद्रजितचा पाडाव हा लक्ष्मणाने करणं ह्यामुळं ते युद्ध एका निर्णायक टप्प्यावर येतं हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे त्याही अर्थानं लक्ष्मणाचं युद्ध कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. असं करत 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 प्रत्येक टप्प्यावर लक्ष्मण हा कायम रामाची सावली होऊन राहिलेले. नंतर ज्या वेळेला अत्यंत सगळं युद्ध पार होतं, सीतामातेंना घेऊन राम परत अयोध्येत येतात, हे झाल्यानंतर तिथली सगळं तो जनक्षोभ होतो, त्यांच्यानंतर रामाला सीतेचा त्याग करायला लागतो. दुर्दैवानं तेही काम राम लक्ष्मणाकडेच देतात की तू जाऊन सीतेला अरण्यात सोडून ये. ते सोडत असताना सुद्धा असं लक्षात येतं की दोघांच्यातला सीतेला माहीत नाहीये की आता तिला तिथं परितक्त्या म्हणून सोडलं जाणार आहे आणि लक्ष्मणांना माहिती आहे की आपल्याला हिला सोडून यायचंय. असं मानसिक द्वंद्व त्या सगळ्या प्रकरणात आहे. आणि मग ते सगळं जात असताना ज्यावेळेला सीतेला सोडतात आणि सांगतात की आता तुला मी नेणार नाहीये परत, तुम्ही आता हिथंच राहायचं नाही, आता मला परत रामाने यायला सांगितलंय. मग ते जनक्षोभ काही त्याविषयी जे काही जनमतातला एक फरक झालेला असतो ते सगळं लक्ष्मण सांगतात. त्याही विषयी सीतेचं स्वतःच एक भूमिका असते की असं असं ते खरं मुख्य मला रामाने सांगितलं असतं तरी मी आनंदाने आले असते, पण कदाचित त्यावेळेचं त्या नात्याचं त्यांचंही मर्यादा असतील काही. मात्र हे लक्ष्मणाकडे ही भूमिका बजवायची वेळ येते ह्या सगळ्या टप्प्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि खरं तर त्यावेळेला सीतेची गर्भधारणा झालेली असती, प्रसूती होण्याच्या टप्प्यावर असतात त्या, आणि हे सगळं होत असताना लक्ष्मणाला ते असं पाठ फिरती लक्ष्मणांची जायला निघायला. त्यावेळेला ती सीता एकदा म्हणतात की लक्ष्मणा एकदा वळून बघ तू माझ्याकडं, माझी अवस्था बघ आणि मग तू मला इथं सोडून जायचं की नाही तो निर्णय घे. तर त्यावेळेला लक्ष्मण म्हणतो की जे तुझं प्रातस्मरणीय चरण जे मी आजपर्यंत बघितलेत ते कुठल्याही कारणाने मी तुझ्याकडे अशा अर्थानं बघूच शकत नाही, असं माझं एकूण तुझ्याविषयीचा भाव आहे. त्यामुळं जे रामाचं आदेश आहे मायासाठी तो माझा जीवनाचा अंतिम लक्ष आहे म्हणून मी जातोय. त्याही स्थितीत सीतेविषयी करुणा किंवा कोणती सहानुभूती न दाखवता ताठरपणानं लक्ष्मण परत येतात. हे कर्तव्य दक्षता ही आपल्याला त्यातनं त्यांच्या लक्षात येते. म्हणजे ज्या सीतेविषयी मातेप्रमाणे प्रेम केलेलं आहे, श्रद्धा ठेवलेलं लक्ष्मण आहे, ते बंधूंच्या आपल्या आज्ञेपुढे तितकंच कठोर झालेलं आहे आपल्याला बघायला मिळतं. खरं तर लक्ष्मणाचं संपूर्ण आयुष्य हे रामाचं जीवन साकारण्यात एका अर्थानं गेलेलं आहे. म्हणजे रामाचं कर्तृत्व असामान्य आहे, त्याविषयी आपल्याला काही म्हणायचं नाही, पण त्याला पूरक भूमिकाही लक्ष्मणांची आहे म्हणून राम पुढं समाजापुढं अशा पद्धतीनं प्रस्थापित होतात असं त्यांचं व्यक्तिमत्व वाटावं इतकी महत्त्वाची भूमिका लक्ष्मणांची आहे. अशा ह्या अत्यंत एक दैदिप्यमान कालपुरुषाची शेवट देखील अशा पद्धतीने रामाच्या प्रेमापोटीच झालेला आहे. नंतरच्या शेवटच्या टप्प्यावर असं आपल्या लक्षात येतं की रामाना एकूण ह्या सगळ्या विषयातनं दशरथांचा निरोप घेऊन कालशक्ती आलेली असते आणि ती रामाला असं म्हणते की मला तुझ्याशी एक महत्त्वाचा विषय बोलायचा आहे आणि जर त्यात ज्या क्षणी खंड पडेल, कुणी आलं, जर आपलं जर काही डिस्कशन जर काही डिस्टर्ब झालं तर त्या क्षणाला मी इथनं सोडून निघून जाईन, मग तिथनं पुढं तुझी माझी काही भेट होणार नाही. मुळातच दशरथांचा आणलेला निरोप, त्यानंतर ते कालशक्तीचं असलेलं महत्त्व हे सगळं लक्षात घेऊन राम लक्ष्मणाला असं सांगतात की राखणीला तू थांबायचंस आणि आमची चर्चा मी बाहेर येईपर्यंत कोणाला यात येऊन द्यायचं नाहीस, आणि जर ज्याच्यामुळं आमच्या ह्या चर्चेत भंग पडेल त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय मी राहणार नाही. अशी सगळी इतकी गुंतागुंतीची परिस्थिती असती. त्यांची एकूण चर्चेला सुरुवात होती आणि तेवढ्यात दुर्वास ऋषी अयोध्येत येतात. कदाचित सगळ्या नियतीचंच रचना असावी. आणि ते झाल्यानंतर दुर्वास ऋषींना लक्ष्मण स्वागत करतात, त्यांची पाद्यपूजा करतात, सगळं त्यांना अलंकार सगळी पूजा अर्चा झाल्यावर ते म्हणतात की रामांना मला भेटायचं आहे. तर ते म्हणतात की राम आत्ता एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत आहेत आणि ते झाल्या ते येऊन आपल्याला भेटतील. तर ते म्हणतात की हे असं होऊ शकत नाही, कारण दुर्वास म्हणजे जेव्हा क्रोधाला
कोणाच तरी मनुष्याचं रूप धारण करायची इच्छा झाली त्यावेळेला त्यानं दुर्वासांचं रूप घेतलं असं म्हणतात. क्षणाक्षणाला लगेच मंत्रून शाप देणं हे दुर्वासांची खासियत आहे. आपण गोष्टीच्या अनेक गोष्टीत हे वाचलेलं आहे. मग ते असं म्हणतात की जर का तू आता लक्ष्मणा तातडीने जर राम इथं नाही आला तर मी जल हातात घेतले, संपूर्ण अयोध्येचा मी नाश आणि भस्मसात करून टाकीन. आता ह्या टप्प्यावरती लक्ष्मणांच्या पुढे अत्यंत जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. एक म्हणजे जर का आता जाऊन आज जर चर्चा भंग केली तर रामाचा शब्द मोडला असं त्याचं अर्थ होणार आहे. या नाही केलं तर संपूर्ण अयोध्या भस्मसात होईल. त्याही क्षणाला सारासार विचार करून लक्ष्मण असा विचार करतात की समजा जर मी आता रामाचा शब्द मोडला तर काय होईल, राम माझे शिरच्छेद करतील पण माझी अयोध्या वाचेल, हे रामराज्य वाचेल, हा जो आदर्श राजा आणि प्रजा हे जे प्रस्थापित झाले हे सगळं समीकरण वाचेल, मी महत्त्वाचा नाही, रामराज्य आणि अयोध्या महत्त्वाचे. इतका उदात्त विचार करून लक्ष्मण त्या चर्चेत स्वतः पोहोचतात. पोहोचल्या ती कालशक्ती नाहीशी होऊन जाते आणि रामापुढं धर्मसंकट येऊन थांबते की आता आपल्याला लक्ष्मणाचा शिरच्छेद केला पाहिजे. ज्या वेळेला राम धर्मासनावर बसतात आणि आता ही प्रश्न येतो की लक्ष्मणाला शिरच्छेद करायची आज्ञा देणं हे रामांच्या आयुष्यात होणंच शक्य नसतं. मग ते वशिष्ठ ऋषींना बोलवून घेतात आणि म्हणतात की ह्यावर तुम्हीच आता काहीतरी तोडगा सांगा. त्यावरती वशिष्ठ ऋषी असं रामांना विचारतात की तू लक्ष्मणाला तुझ्या आयुष्यातून अलिप्त करून पूर्ण त्याच्यापासून स्वतःला हे करून घेऊ शकतोस का, त्याला अंतर देऊ शकतोस का. तर राम म्हणतात की त्याचा जीव वाचणार असेल तर हे मी नक्की करू शकतो. धर्मासनावर बसून राम असं लक्ष्मणांना सांगतात की आजपासून मी तुला माझ्या आयुष्यातनं मुक्त केलेलं आहे, आजपासून तुझा आणि माझा तसा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हे मृत्यूदंडा इतकंच घातक आहे. अशा अर्थानं त्याचं स्वरूप असल्यामुळं तो धर्ममार्ग त्यातनं काढून लक्ष्मणाला रामापासून बाजूला व्हायची वेळ येते. त्या क्षणापासून जे लक्ष्मण चालायला लागतात त्या राजवाड्यातनं बाहेर संपूर्ण अयोध्या करत 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 चालत जातात आणि शरयू नदी आल्यावर त्यात आपला देह झोकून देऊन स्वतःचा शेवट करतो लक्ष्मण. याचा अर्थ जोपर्यंत रामानं ओन केलेलं आहे तोपर्यंत लक्ष्मणानं स्वतःचं अस्तित्व मानलेलं आहे. ज्याला राम स्वतःपासून त्यांना अलिप्त करतात त्याला लक्ष्मण स्वतःचं अस्तित्वसुद्धा मान्य करत नाहीत. आणि मुळातच जसं मी सुरुवातीला सांगितलं की ह्या प्रसंगानंतर उत्तर रामायण संपतं, मग नंतर रामाची काय स्थिती झाली हे सांगण्यासाठी सुद्धा लेखकाचे हात धजावलेले नाहीत. इतकं राम आणि लक्ष्मण हे एकरूप झालेलं आहे. मला असं वाटतं की आजच्या काळात हे एक भाऊ म्हणजे दोन भावांमधलं नातं कसं असावं ह्याचं अत्यंत आदर्श उदाहरण हे राम लक्ष्मण आहेत. आपल्याकडं कदाचित ती म्हणली जाते राम लक्ष्मणासारखी जोडी आहे. ह्यासाठी ते नातं महत्त्वाचं आहे. आपल्या घरातल्या स्त्रियांविषयी आपला आदरभाव काय असला पाहिजे ह्यासाठी ते आदर्श आहे. आपल्या समाजातील परस्त्रियांविषयी आपला कसा मानसिकता असली पाहिजे ह्याचा आदर्श म्हणजे लक्ष्मण आहेत. आणि स्वतः अत्यंत कर्तृत्वान असामान्य युद्ध कौशल्य असून सुद्धा आपण पुन्हा रामशरण असणं म्हणजे आज सुद्धा आपण बघतोय कर्तृत्वान लोक झाली तर आता आईवडिलांनाही वृद्धाश्रमात ठेवायची वेळ आणतात. इतकी आता सामाजिक ऱ्हास काही स्तरावर होताना आपल्याला दिसतो. त्याच पार्श्वभूमीवर हे जर का आपण सामंजस्य हा कृतार्थ भाव, कृतज्ञ भाव आणि समर्पित भाव जर आज समाजानं जर टिकवायचा ठरवला तर मला असं वाटतं की ह्या निमित्तानं आपण हे जे विचारमंथन करतोय त्यातनं समाजाप्रती काहीतरी एखादं आपण एक निरोप देऊ शकू, एक भाव पोचवू शकू. ह्या अर्थानं लक्ष्मणांच्या व्यक्तिमत्वाकडे आपण बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की राम होणं हे अशक्य आपल्यासारख्यानं, इतका आदर्शवत जगणं कदाचित अशक्य आहे, पण लक्ष्मण होता आलं तर रामाच्या समीप जाऊ ह्या अर्थानं या कालखंडाकडे बघावं असं मला वाटतं. वा वा अमितजी, आत्ता तुम्ही अक्षरशः खूप नवीन आणि वेगळे पैलू रामायणातले लोकांच्या समोर, आपल्या श्रोत्यांच्या समोर हे उद्धृत केलेत. आणि खरोखर हे सगळं बघितल्यानंतर लक्ष्मणाचा जो एक स्थायी भाव आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि त्याच्याप्रमाणे ते व्यक्तिमत्व जगण्याचा किंवा त्याच्या जवळपास पोहोचण्याचा जरी आजच्या समाजानं प्रयत्न केला तरी निश्चितपणानं एक अत्यंत आदर्श समाज घडवण्याची ती सुरुवात असेल. आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि या लक्ष्मण तत्वासंदर्भात या आपल्या चिंतनिका कार्यक्रमातून माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवली आणि त्याचा आजच्या काळाशी कशा पद्धतीनं संबंध आपण संदर्भ घेऊ शकतो याविषयी आपण बोललो. त्याबद्दल मी हिंदवी रेडिओच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं.
आज चारों धाम आए हैं। नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या अत्यंत जवळच्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून आपण सादर करत असलेल्या चिंतनिका या विशेष कार्यक्रमात. श्रोते हो, सध्या आपण रामनवमी निमित्त खास चिंतनिका या विषयाचं सादरीकरण करत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंत ही केवळ रामायणातली पात्रं नाहीत, तर मानवी जीवनाला दिशा देणारी आदर्श तत्त्व आहेत. रामायणातील ही तत्त्वे आजच्या काळात आपल्याला पुन्हा पुन्हा नव्यानं समजून घेणं अत्यावश्यक झालेलं आहे आणि म्हणूनच ही चिंतनिका. श्रोते हो, आज आपण सीता तत्त्व याबद्दल बोलणार आहोत. सीता म्हणजे केवळ रामाची अर्धांगिनी नव्हे, तर सामर्थ्य, सहनशीलता, स्वाभिमान, निष्ठा आणि अंतःशुद्धतेचं तेजस्वी रूप आहे. सीता तत्त्व म्हणजे संकटात न खचणारी ताकद, अन्यायासमोर न झुकणारा स्वाभिमान आणि नात्यांमध्ये पवित्रता जपणारी अंतर्मर्यादा. आजच्या काळात स्त्री अनेक भूमिका निभावत असते. घर, संसार, करिअर, समाज, स्वप्ने, संघर्ष आणि जबाबदाऱ्या या सगळ्यात स्वतःची ओळख न हरवणे, संयम राखून स्वतःचा आवाज जपणे हेच आधुनिक अर्थानं सीता तत्त्व आहे. सीता कोमल आहे पण कमकुवत नाही. ती प्रेमळ आहे पण अन्याय गिळून गप्प बसणारी नाही. ती समर्पित आहे पण स्वाभिमान गमावणारी नाही. सीता तत्त्व आपल्याला शिकवते की शक्ती नेहमी आवाजात नसते, ती अनेकदा शांत सहनशीलतेत, अंतर्बलात आणि सत्यनिष्ठा असते. जनकसुता जगजननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधानकी या चौपाईत सीतेचं गौरवपूर्ण रूप उभं राहतं. जनकनंदिनी जानकी ही केवळ एक स्त्रीपात्र नाही, तर करुणा, ममता, शुद्धता आणि सन्मान याचं मूर्त स्वरूप आहे. तेव्हा श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत सीता तत्वासंदर्भात आजच्या काळामध्ये सुसंगत असणारी भूमिका काय आवश्यक आहे. त्यासाठी आपले ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय अमितजी कुलकर्णी हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. सर नमस्ते. नमस्कार. आज चिंतनिका या आपल्या खास कार्यक्रमातल्या सीता तत्त्व या विषयाबद्दल आम्हाला तुमच्याकडून माहिती घेणं अत्यंत आवडेल. वा, खरं तर तुमच्यामुळं जसं आपण हे गुढीपाडवा ते रामनवमी हे नवरात्र साजरं करतोय, माझ्याही दृष्टीनं एका अर्थाने खरं वैचारिक दिवाळी साजरी केल्यासारखा भाव माझ्याही मनात आहे. या निमित्तानं मलाही या सगळ्या व्यक्तिमत्वांकडे एका सखोल दृष्टिकोनातून बघायचं आणि त्याच्याविषयी आपलं परत एकदा मनन चिंतन करण्याची संधी हिंदवी 89.6 उपलब्ध झाली. त्याबद्दल मी आपलेही मनपूर्वक आभार मानतो. काल आपण लक्ष्मण ह्या व्यक्तिमत्वाविषयी, त्याच्या एकूण भूमिकेविषयी आणि रामायणातलं जे स्थान आहे ते सगळं चिंतन केलेलं आहे. ज्या वेळेला आपण माता सीतेचं याविषयी त्या पद्धतीनं निरीक्षण करू, परीक्षण करू आणि त्या पद्धतीची मांडणी करू, ते करण्यापूर्वी मला असं वाटतं की त्याच्यात थोडं आधीचा काळ बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सगळ्यात जुना जो काळ आपल्याला भारतीय संस्कृतीचा माहीत आहे तो वेदकाळाचा आहे. वेदकाळातसुद्धा आपण बघतो की वेगवेगळ्या स्त्रिया, अत्यंत बुद्धिमान स्त्रिया, अत्यंत ऋषितुल्य स्त्रियांचं नोंद ही वेदामध्ये येते, ज्यामध्ये गार्गी असतील, मैत्रेयी असतील, अशा अत्यंत विद्वत ज्यांना म्हणता येईल अशा स्त्रियांची नोंद ही आपल्याला वेदकाळातनं बघायला मिळते. त्यानंतरचा काळ हा उपनिषदांचा आहे आणि त्याही काळात अत्यंत एक परिपक्व आणि एक अत्यंत ज्याला उत्तम स्थानावर पोचलेलं अशा पद्धतीची समाजव्यवस्था होती. त्याचं एकूण चित्रण हे आपल्याला उपनिषद काळातही बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतरच्या लगतचा काळ हा रामायणाचा काळ असावा, हे एकूण त्याच्या कालमानानुसार जर आपण या सगळ्या आपल्याला उपलब्ध असलेल्या जुन्या आपल्या ग्रंथांची जर का आपण पाहणी केली तर सर्वसाधारणपणे रामायणाचा काळ हा उपनिषदानंतरचा काळ असावा असं एकूण सगळे अभ्यासक सांगतात. त्याही अर्थानं जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीनं सीता ज्या वातावरणात आली, ज्या पार्श्वभूमीतनं आली, त्या काळाचंही आपल्याला भान असण्याच्या दृष्टीनं आपण हा थोडा पहिला परामर्श घेतलेला आहे. तर आपल्याला असं लक्षात येईल की जनकाला आपल्या गोष्टी रूपांचे आपण ऐकले की शेती करत असताना नांगरताना एक पेटी लागली आणि त्यात त्याला बालिका स्वरूपात सीता प्राप्त होती.
आता हा सीतेचा जन्म हा थोडा जरी ज्याला आपण गोष्टी रूपानं म्हणलं हा अत्यंत अद्भुत असा असला तरी देखील ती जननीपासून उत्पन्न झालेली अशा अर्थानं ते स्त्रीतत्व होतं असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. जनकानं तिचं पालनपोषण हे स्वतःच्या मुलीप्रमाणे केलेलं, ती राजकन्या म्हणूनच आपलं संपूर्ण आयुष्य जगलेली आहे. आणि ते सगळं जगत असताना जनकानं त्या सीतेवर जे केलेले संस्कार असतील की जशी राजकन्या म्हणून केलेले आहेत तशाच अर्थानं तिला तिची जडणघडण होत असताना ही उद्या कुठल्या ना कुठल्या राजाची सम्राज्ञी होणार आहे हा भाव हा निश्चित पद्धतीनं जनकाच्या मनात असला पाहिजे. आजचं काळ सुसंगत जरी आपण बोलायचं ठरलं तर नंतरचा मधला आक्रमणाचा काळ सोडला तरीसुद्धा आज ज्या वेळेला पालक आपल्या मुलीला शिकवताना त्यांच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट काय असतं असं जर आपण विचार केला तर उद्या ही स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, ह्याला स्वतःची उत्पन्नाची साधनं असली पाहिजेत. एकूणच आपल्या जर का संपूर्ण जीवनात काही अडीअडचणी आल्या तर त्यांना सामोरं जाण्या इतकी कला कौशल्य आणि शिक्षण तिला असलं पाहिजे ही सामान्यपणे प्रत्येक आईवडिलांची धारणा आपल्या मनात असते. मला असं वाटतं की जनक राजानं सुद्धा या सीतेचं पालनपोषण करत असताना अशाच पद्धतीनं सगळं वातावरण तिलाही उपलब्ध करून दिलेलं असणार. एक सम्राज्ञी कशी असली पाहिजे अशी ती शारीरिक आणि मानसिक जडणघडण होईल अशा पद्धतीनं जनकानं तिचं एकूण सगळं संगोपन केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरच्या काळात आपण जी सगळी गोष्ट ऐकतो की प्रभू श्री रामचंद्र, विश्वामित्र आणि लक्ष्मण हे त्या सीता स्वयंवराला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनेक राजांनी ते धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या एक रावणाचाही आपण गोष्टीत उल्लेख ऐकतो की रावणाने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, ते त्याच्या छातीवर पडलं आणि मग सगळीकडे हशा पिकला. मग रावण तिथून तावा निघून गेला आणि मग प्रभू रामचंद्रांची आपण सगळी गोष्ट ऐकतो. आपण जर खुद्द रामायणाचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येते की अशा प्रकारचा अत्यंत रंजकात्मक स्वयंवराचा उल्लेख हा रामायणात नाही आहे. ऐकताना कदाचित आश्चर्यकारक वाटेल पण अशा पद्धतीनं ह्या प्रसंगाचा उल्लेख नाही. त्यात असं म्हणतात की विश्वामित्र, लक्ष्मण आणखीन राम हे ज्या वेळेला जनकापाशी गेले त्यांनीही काही यज्ञ होम हवन नियोजन केलेलं असतं आणि ते निर्विघ्न म्हणून पार पडावं म्हणून विश्वामित्रांना जनकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही या तुमचे 2 बरोबर राजकुमारी त्यांच्याबरोबर या आणि माझंही हे देवकार्य यशस्वीपणे पार पाडा. ते पार पाडल्यानंतर जनक विश्वामित्रांना असं सांगतात की माझ्याकडे जे एकूण मला दिलेलं शिवधनुष्य आहे ते मला दाखवायचं आहे. मग तेही असं आपण गोष्टीत ऐकलं की ते शिवधनुष्य लहानपणी सीतेच्या खेळण्यात होतं आणि मग ते शिवधनुष्य रामानं सहज उचललं. तर त्यातली मला असं वाटतं की आजच्या कालसुसंगत आपण जर त्यातलं शास्त्रीय पद्धतीनं बघायचं झालं तर ते काहीतरी अद्भुत अस्त्र त्यांच्यापाशी होतं शिवधनुष्यासारखं की जे सर्वसामान्यपणे उचलणं शक्य नव्हतं. अनेक लोकांना तिथं आणावं लागलं ते आणि मग प्रभू रामचंद्रांनी लिहिलं आहे ते उचललं आणि त्याला प्रत्यंच्या चढवत असताना ते शिवधनुष्य तुटलं. असा जर का कर्तृत्वान पुरुष आपल्याला जावई म्हणून लाभला तर आपल्यासाठी आपल्या मुलीच्या दृष्टीने एक चांगला भाग्याचा क्षण असेल. बरं उद्या हा दशरथ त्याचा सुपुत्र थोरला असल्यामुळं तो उद्याच्या अयोध्येचा सम्राट असणार हे कळण्या इतकं जनकसुद्धा त्या अर्थानं तेव्हाच्या राज्य पद्धतीनुसार प्रगल्भ होते. मग त्यांनी हा सहज विचार केला की असा जावई आपल्याला पाहिजे आणि मग रामसीतेचं स्वयंवर माझा लग्न हा सगळा होऊन हा सगळा त्यांचा पुढचा प्रपंच पार पडलेला आहे. या मधल्या काळात विश्वामित्रांनी दशरथाशी सुद्धा बोलणं करून ह्याची कल्पना दिली की असं रामाचा विवाह या पद्धतीनं आपण इथं करतोय. इतकं हे आत्ताच्या काल सुसंगत अशी ती सगळी प्रक्रिया पार पडली आहे. बरेचदा मला असं वाटतं की आपल्याला आपण इतकं सगळ्या गोष्टीत रमतो, आपण इतकं सगळ्या विषयात भावनिक असतो, धार्मिकतेत आपण इतके जातो की आपल्याला वस्तुस्थितीकडं खुद्द ॲक्च्युअल इतिहास काय आहे ह्या विषयाकडे बरेचदा लक्ष द्यायला, ती पुस्तकांचं वाचन करायला वेळ होत नसतो. तर त्याही दृष्टीनं आपण जर बघितलं अशा पद्धतीनं लग्नविवाह होऊन ती सीता ही रामाची पत्नी होऊन अयोध्येची होणारी सम्राज्ञी म्हणून आली आहे. त्यावेळेला काही राजा राम हा सम्राट झालेला नाही आहे, त्याचा एकूण राजपुत्र किंवा त्यावेळेचा तो होणारा राजा असंच एकूण रामाचं स्वरूप आहे. पण मला असं वाटतं की सीतेनं ज्या वेळेला रामाबरोबर लग्न करायचं निश्चित झालं, विवाह झाला, त्यावेळेला उद्या आपण या अयोध्या नगरीची सम्राज्ञी असणार आहोत हा कुठेतरी भाव त्या सीतेच्या मनात निश्चित असणार आहे आणि तो नैसर्गिक आहे, योग्यही आहे. हा भाव घेऊन ती मनात आलेली आहे. त्या दृष्टीने सगळी सकारात्मक गोष्टी घडतायत सुद्धा. आणि ज्या वेळेला ॲक्च्युली आता राम खुद्द त्या सिंहासनावर बसणार राजा म्हणून, त्याचं उद्या राज्यारोहण होणार, त्यावेळेला त्याच्या नशिबात हा आपल्याला हा कुयोग आलेला दिसतो की त्याला वनवास आणखीन एकूण सगळे ह्या भरत राजा होणार हे एकूण नैसर्गिकदृष्ट्या तिथं कैकेयीच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं. मला असं वाटतं त्यावेळेला नवविवाहिता म्हणून काय भाव त्यांच्या मनात आला असेल, कारण सामान्यपणे नवविवाहिता जी ती पत्नी आहे, उद्या मी या राजाची राणी होणार म्हणून या ठिकाणी आलेले, माझा इतका कर्तृत्वान
नवरा की ज्याची आयुष्यात त्यानं काहीही चूक केलेली नाही आहे, कायम आदर्शवत जो जगलेला आहे, आपल्या पित्यासाठी आपल्या आईसाठी त्यानं कोणताही व्यक्तिगत अभिनिवेश सोबत न ठेवता त्यांच्या शब्दाचं पालन करून ज्या वेळेला वनवासात जायचं ठरवलं, खरं तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेत सीतेवरती हे बंधनकारक नव्हतं की तिनंही वनवासात गेलं पाहिजे, कारण त्यावेळेला इतकी स्वायत्तता निश्चित पद्धतीनं स्त्रियांना होती की तिच्या स्वतःच्या मताला स्वातंत्र्य होतं. तो रामायणाचा महाभारताचा कालखंड जर आपण बघितला तर असं नक्की लक्षात येतं की ही स्वायत्तता स्त्रियांना होती. त्यामुळे जर का सीतेनं असं ठरवलं असतं की मी वनवासात जाणार नाही, तर तिनं नसती गेली तरी ती चालली असती, अशी स्थिती होती. आणि रामानं वारंवार सीतेला अशी विनवणी केलेली की तू वनवासात येऊ नको, तुला हे बंधनकारक नाही, माझं मी जातो. रामायणात उल्लेख असा आहे की सीतेला त्यावेळेला वल्कलही नेसता आलं नाही, तर रामानं तिला ती अंगावर घालून दिलेली आहे. अशा पद्धतीनं ते जात असताना शेवटी सीते तिला असं म्हणते की मलाच असं आश्चर्य वाटतं की माझा पती इतका भित्रा कसा की जो मला सोबत न्यायला तयार नाही, त्याला त्याच्या शौर्यावर विश्वास नाही का, अशी काही अंशाला ती निर्भत्सना करते. तेव्हा राम तिला घेऊन जायला तयार होतात. लक्ष्मणानं मनाचा हिया केलेला असतो आणि म्हणून सीतेच्या स्वेच्छेनं तिनं तो वनवास स्वीकारलेला आहे. आपण जे असं कायम सीतेला जे करुण भावानं जे बघतो ते योग्यही आहे. तिच्याविषयी कारुण्य आहे, तिच्या ज्या दुःख आहे, तिच्या एकूण सगळ्या कथानकात, किंवा तिला अत्यंत यातनांना सामोरं जावं लागलं, हे जरी खरं असलं तरी काही अंशी त्या पतीपत्नीने घेतलेला वनवासाचा निर्णय असा आपल्याला त्या टप्प्याकडे बघितलं पाहिजे. आणि हे फक्त मी रामायणापुरतंच म्हणतोय असं नाही. ज्यावेळेला महाभारतात सुद्धा द्यूतात युधिष्ठिर हरतात आणि त्यांचं वनवासात जायचं ठरतं. खरं तर या 5 भावांची मिळून एक पत्नी जरी द्रौपदी असली तर त्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक स्वतंत्र पत्नीसुद्धा आहे. ह्यांचं वनवासात जायचं ठरलं ते आपापल्या माहेरी गेल्याची नोंद आहे महाभारतात. तशा पद्धतीनं सीता जर म्हणली असती की मी अयोध्येत राहते किंवा जनकाकडे माझ्या माहेरी जाते, राम परत आले की येते, तर कदाचित इतिहासानं तशी नोंद घेतली असती. पण एक पतिव्रता स्त्रीनं स्वेच्छेनं स्वीकारलेला वनवास हा आदर्श आहे त्यातला. मग आपण सुरुवातीपासून जे म्हणतोय की तो काळच आदर्शवत जगण्याचा होता. व्यक्तिगत यातना, व्यक्तिगत सुखदुःख ह्याच्या पलीकडे जाऊन समाजात आदर्श प्रस्थापित झाला पाहिजे, राजानं तो आदर्श प्रस्थापित केला पाहिजे, ही त्यावेळीची समाजधारणा होती. त्यानुसार सीतेनं जायचं ठरल्यानंतर आपल्याला सगळं रामायणातला पूर्ण कालखंड माहिती आहे. वनवासाचा काळ आहे. त्यानंतर सुरुवातीची 12-13 वर्षे एका अर्थानं वनवासात का होईना सीतेला सौख्य पतीचं लाभलेलं आहे. मग ते अडचणीच्या काळातला असेल, पण तोच खरं काळ असं सहवासी की जो सीता रामाबरोबर राहिलेली आहे. नंतर सीतेचा आणि रामाचा वियोगच आहे एका अर्थानं. मग त्यानंतर रावणानं हरण केलेलं आहे तिचं. त्यानंतरच्या सुद्धा काळात आपल्याला असं लक्षात येतं की सीतेचं जरी त्या एक क्षणापुरतं रावणानं बलपूर्वक तिचं हरण केलेलं असलं तरी देखील सीतेनं स्वतःचं स्वत्व, आपलं पातिव्रत्य आणि एकूण तिची स्वतःची असलेली व्यक्तिमत्वाची धाटणी आहे ही कायम अबाधित ठेवलेली आहे. आणि नंतरच्या काळात अशोकवनात नेऊन सीतेला ठेवल्यावर रावणाला सीतेला स्पर्श करायचं धाडस झालेलं नाही. हे तेज सीतेचं हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे असा काळ येतो प्रत्येकाच्याच आयुष्यात की कोणत्या अडचणीच्या काळातनं आपल्याला जावं लागते. अशाच प्रकारची ती अडचण असं नाही. पण कितीही अडचणीचा काळ असला तर एकूण आपल्याला व्यक्तिमत्वाला साजेसं आपण राहिलं पाहिजे. आपलं तेज लोप पावता कामा नये. कोणत्याही प्रकारची अनिष्ट कृती ही कुणी आपल्याबरोबर करायचं धाडस समाजाचं होऊ नये. हे व्यक्तिमत्व स्त्रियांचं हे सीतेच्या व्यक्तिमत्वातनं आपल्याला बघायला मिळतं, शिकायला मिळतं. आणि स्त्रियांनीही त्याचं अनुकरण करणं हे आजच्या काळानुसार सुसंगत आहे असं मला वाटतं. त्यानंतरच्या काळात आपण गोष्टीत ऐकले की सीतेनं आणि रावणाच्या मध्ये सीतेनं एक साधी गवताची काडी धरलेली असती आणि त्याचा ती मध्ये अस्त्र करून सीतेनं रावणाचा प्रतिकार केलेला आहे. हे प्रतिकात्मक जरी असलं तर मला असं वाटतं की 2 भाव त्यात सीतेचे असतील. एक तर कसपटा समान हे तिनं रावणाचं स्थान ठेवलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट त्या पतिव्रतेच्या आणि सतीच्या त्या गवताच्या काडीलाही स्पर्श करण्याचं रावणाचं धाडस झालेलं नाही. ह्या ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी मला आहेत असं वाटतात त्या अडचणीच्या काळात देखील सीतेनं स्वतःला टिकवून ठेवलं आहे. हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतरच्या काळात रावणानं वेळोवेळी तिला वेगवेगळ्या गोष्टीचं आपण असं म्हणतो की एक ज्याला इल्युजन म्हणतात आजच्या काळात, की असं खोट्या गोष्टी सांगून तिला भुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे की रामाचा मी वध केला आहे, राम लक्ष्मणाची मायावी रूपाने केली मुंडकी घेऊन आलेत, किंवा एक दासीबरोबर देऊन पुष्पकमधनं राम आणि लक्ष्मण मूर्छित दाखवून आणलेले तिला, आणि अशा प्रकारे तिचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपल्या पतीच्या पराक्रमावर ठाम निष्ठा असलेली सीता ही कायम रामाची म्हणून या सगळ्या कालखंडात राहिली आहे हे आपल्याला बघायला मिळतं. नंतरच्या काळात हनुमान येऊन सीतेला भेटतात. त्याला हनुमान असं म्हणतात की सीतामाई जर का तुझी इच्छा असेल तर मी तुला 2 मिनिटात पाठीवरनं परत रामापर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्या क्षमता आपल्या वानरराजांकडे होत्या. पण हनुमंताच्या त्या विनंतीला देखील सीतेनं अत्यंत योग्य असं उत्तर दिलेलं आहे
की तू आत्ता मला पुत्रवत आहेस, तरी देखील कोणत्याही परपुरुषाचा स्पर्श मी होऊन दिलेला नाही आहे. आणि ह्याही परिस्थितीत माझा पुत्र म्हणून जरी मी तुझ्याबरोबर आता आले, तरी देखील माझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहील. उद्या जर का तो अयोध्येचा सम्राट झाला, तर त्याची पत्नी स्वतःला जिंकून आणता आली नाही आणि कुठल्या तरी दूताकरवी त्यानं मागवून घेतली, हे लांछन मला माझ्या पतीला द्यायचं नाही. त्यामुळे मला माझे पती इथनं जिंकूनच घेऊन जातील. हा जो स्वाभिमान सीतेचा दिसतो, मला असं वाटतं की जितकी करुणा आपण त्याच्या बाबतीत बघतो, त्यापेक्षा कणखर स्त्री म्हणून आपण स्त्रीकडे, त्या सीतेकडे बघितलं पाहिजे, तर तिच्या व्यक्तिमत्वाचा अधिक आपला योग्य अभ्यास होईल असं मला वाटतं. त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचं पतन केलंय आणि सीतेला घेऊन आलेत. आल्यावर देखील ह्या मधल्या सगळ्या ह्याच्यातनं येत असताना रामांपर्यंत एकूण सगळी वानर सैन्य हे त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्या लंकेच्या एकूण या सगळ्या परिसरात. आणि हे सगळं होऊन ज्या वेळेला रामानं सीतेचा स्वीकार करायचा ठरवला, त्याही वेळेला दुर्दैवानं रामांना सीतेची अग्निपरीक्षा घ्यावी लागली आहे, कारण लोकक्षोभ होऊ नये म्हणून, लोकांच्या मनात कोणत्याही भावना राहू नये म्हणून. अशा प्रकारचा विधिवत त्यांनी सीतेला पवित्र अर्थात सीतेने स्वतःला सिद्ध केलं आहे, जे खरं तर त्याही काळात आवश्यक नव्हतं. पण मी म्हणलं असं, सर्वसामान्यपणे राज्यकर्त्यांचं आयुष्य हे समाजाला समर्पित होतं, त्यांना व्यक्तिगत आयुष्य नव्हतं. नवऱ्याला बायकोविषयी जरी शंका नसली, तरी माझ्या प्रजाजनांना त्याच्या सम्राज्ञीविषयी शंका नसावी, हा रामाचा 100% येतो. जशी सीतेची रामावर श्रद्धा आहे, तशी रामाची देखील सीतेवर नितांत भक्ती आहे असं आपण म्हणू शकतो, नितांत प्रेम आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपली पत्नी म्हणून सीतेवर रामाचा नितांत विश्वास आहे. हे सगळं असताना देखील रामानं तेही कृत्य करून घेतलेले तिच्याकडनं. आणि मग अयोध्येवर आल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की काय वर्षात 1.5 वर्षाचा जो काळ असेल, तो रामांचा पती पत्नी सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून ते तो कालखंड जगलेले आहेत. आणि परत एकदा जी शंका रामाच्या मनात लंकेचं युद्ध जिंकल्यानंतर होती, ती काही अंशी अयोध्येत आल्यावर खरी झाली असं आपल्याला दिसतं. की वानरसेनेचं कदाचित किंवा त्या तत्कालीन समाजाचं हे त्या ठिकाणी समाधान झालेलं आहे की सीता निष्कलंक आहे. पण अयोध्येच्या प्रजाजनांच्या मनात काही ना काही प्रमाणात शंका निर्माण होऊन ही 1.5 वर्ष काय तो कालखंड आहे, ती रावणाच्या ताब्यात राहिलेली स्त्री आहे अशा पद्धतीनं कुजबूज सुरू झाली. ती शेवटी म्हणलं कोण हा विषय आपण बाजूला ठेवू, पण ज्यावेळेला कोणाच्या ना कोणाच्याकडून हेरानकडवी प्रमुख माणसाच्या कानावर येतं, याचा अर्थ ते समाजात मोठ्या प्रमाणात पसरलेलं असतं आणि अंतिमतः ते आपल्या कानावर येतं. त्या अर्थानं आपल्या प्रजाजनांचा ह्या सगळ्याविषयी कोणत्याही मनात किंतु राहू नये, प्रजेचा क्षोभ होऊ नये किंवा एकूण आपल्या राजा असण्याच्या एकूण ह्या परिस्थितीवर चुकीच्या पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की जीवापाड नितांत प्रेम असलेल्या आपल्या पत्नीचा त्याग देखील रामानं त्या अर्थानं केलेला आहे. ती भूमिका आपण काल बघितलं, लक्ष्मणावरच रामाने दिले, सीतेचा त्यांनी त्याग केलेला आहे. त्याही नंतर असं आपल्या लक्षात येतं की सीता हरलेली नाही आहे, त्या काळात ही व्याकुळ झालेली आहे निश्चित पद्धतीनं. पण परत एकदा वाल्मिकींच्या आश्रमात राहून आपल्या 2 पुत्रांना लवकुशांना जन्म देऊन ही तिनं संगोपन योग्य पद्धतीने केलेलं आहे. रामायण असं सांगते की ज्या वेळेला सीता प्रसूत झालेली आहे, त्याच वेळेला लवणासुराचा वध करण्यासाठी निघालेला शत्रुघ्न हा त्या ठिकाणी राहून गेलेला आहे. पण ना तो सीतेला भेटल्याची नोंद आहे, येतानाही तो राहिला आहे. त्यावेळेला ती प्रसूतून 2 बाळं झाली आहेत, तरी शत्रुघ्न तिची भेट घेतलेली नाही. इतकी त्यावेळेची लोक करारी पद्धतीनं आणि व्यक्तिनिष्ठ आपल्या स्वामीनिष्ठा ठेवून जगलेली आपल्याला बघायला मिळतात. नंतरच्या काळात वाल्मिकींनी ती दोन्ही पुत्रांना योग्य पद्धतीनं ज्ञान देऊन, शिक्षण देऊन, म्हणजे शास्त्रसंपन्न, युद्धकला संपन्न करून चांगल्या अर्थानं घडवलेलं आहे. आणि रामाची स्वतःची लिहिलेली कथा ही उत्तम ज्याला सामगायन म्हणतात, त्या पद्धतीनं ह्या लवकुशांकडनं गायनाच्या स्वरूपानं घटवून घेतलेली आहे. आणि ज्या वेळेला ही दोघंजणं रामाचा अश्वमेघ अडवतात, त्याच्यानंतर त्यांचं आणि रामरायांचं असं त्या वाल्मिकींचं ह्या सगळ्यांची गाठ पडलेली आहे. आणि त्यावेळेला ह्या लवकुशांकडनं ते सामगायनाच्या माध्यमातून रामायण त्यांनी ऐकलेलं आहे. आणि मग प्रभू रामचंद्रांनी विचारल्यावर वाल्मिकी सांगतात की राजा, हे तुझेच पुत्र आहेत. मग भावविवर होऊन राम त्यांना स्वीकारतो आणि म्हणतो की ह्यांच्या आईलाही बोलवा. मग ते बोलवल्यावर सीतेला जेव्हा ते बोलत, तेव्हा आपल्या असं नोंद आहे की अत्यंत कृश झालेली, व्रतवैकल्य करून निस्तेज झालेली अशी ती सीता राम बघतात आणि स्वतः इतके व्याकुळ होतात आणि सीतेला विनवणी करतात की जसं आपण लंकेच्या पतनानंतर हे केलेलं आहे की तू अग्निपरीक्षा देऊन परत एकदा तुला स्वीकारलेलं आहे मी, तशाच पद्धतीने राम सुचवतात की तू अयोध्येसाठी एकदा अग्निपरीक्षा कर
आणि कारण ज्या वेळेला शंका घेतलेली असती त्यावेळेला ती गर्भवती असती. कारण आता एकदा अग्निपरीक्षा करून मी तुझा परत स्वीकार करतो, त्यावेळेला सीता हे असं निक्षून सांगती. ह्या सगळ्यापासून ती इतकी स्वतःला हे झालेली बघती की कितीही आपण आयुष्यात केलं तरी देखील ही परीक्षा आयुष्यातली संपत नाही. त्या अर्थाने ती विनवणी करते की खरंच जर का मी पवित्र असेल, चारित्र्य संपन्न असेल, तरी धरणी माते तू मला तुझ्या पोटात घे. मला असं वाटतं की कदाचित त्यावेळेला आत्ताच्या शास्त्रीय पद्धतीने भूकंप झाला असेल, त्यात सीता गेली असेल, काय झालं हे आपल्याला माहीत नाही, पण कदाचित ती सीता धरणीत गेली म्हणून इकडं ती धरणी कन्या होती असं झालं असेल, किंवा धरणी कन्या होती म्हणून तिला धरणीनं स्वीकारलं. जन्म आणि मृत्यू हे जरी अलौकिक आणि अद्भुत असलं सीतेचं, तरी एकूण व्यक्तिमत्व हे निश्चित पद्धतीनं प्रातःपूजनीय आहे. अशा पद्धतीने जर मला असं वाटलं या व्यक्तिमत्वाकडे आपण बघितलं तर निश्चित पद्धतीनं सीता ही असामान्य व्यक्तिमत्व, किंबहुना रामाच्याही व्यक्तिमत्वाला थोडी उजवी असलेलं व्यक्तिमत्व अशी सीता आहे. कारण जोपर्यंत सीता ठाम आहे तोवर रामाचं अस्तित्व आहे. ज्या क्षणी सीता रामाच्या आयुष्यातनं बाजूला झाली आहे तो काळ हा त्या अर्थानं लंकेपर्यंतचा हा रामाचा पराक्रमाचा काळ आहे सीतेला प्राप्त करायसाठी, पण नंतरचा काळ हा जरी आदर्शवत असला तरी तो आपल्याला निस्तेज जाणवतो. त्यामुळं रामासह सीता अशाच पद्धतीनं एकूण रामरायांचं आपल्याला व्यक्तिमत्व आपण रामायणात बघतो. मुळात जर का आपण कालसुसंगत अभ्यास केला तर असं लक्षात येतं की तो काळ हा स्त्री प्रमुख किंवा पुरुष प्रधान असा असण्यापेक्षा समाजप्रधान होता असं म्हणायला हरकत नाही. कारण ही जसं सीतेच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात तशाच पद्धतीनं त्या काळातल्या चारही बहिणींच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असाच हा काळ आलेला आहे. कारण सीतेला तिकडं वनवास मिळालेला आहे, लक्ष्मण रामाबरोबर गेल्यामुळं उर्मिला ही त्या अर्थानं पती सुखापासून आणि एकूण या सगळ्या ऐश्वर्यापासून अलिप्त राहिलेली आहे, कारण तिलाही सगळा वियोग सहन करावा लागलेला आहे. त्यानंतर भरत जाऊन चित्रकूटात राहिल्यामुळं त्यांची जी पत्नी आहे मांडवी तिच्याही आयुष्यात अशाच पद्धतीचे हे सगळे विषय आले आहेत, किंवा मग चौथी त्यांच्यातली श्रुतकीर्ती असेल. ह्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येतं की पतीनं हे जे काही आपल्या भूमिकेविषयी ठाम राहण्याचा जे काही निर्धार केलेला आहे त्या अनुषंगाने स्त्रियांनी योग्य त्या भूमिका घेऊन स्वतःचं सगळं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. त्यामुळं एकमेकाला पूरक अशा पद्धतीनं आयुष्य जगायचं हे त्या काळातलं स्त्री पुरुषांचं एकमेकांविषयीचं नातं होतं. मला असं वाटतं की आज आपण त्या मानानं अशा प्रकारच्या कोणत्याच हालापेष्टा अशा प्रकारची संकटं भोगत नसतो. आपल्या आपल्या अडचणी आहेत, मात्र तेवढ्या महाकाय अडचणी बघितल्यावर आपल्या अडचणी आपल्याला छोट्या वाटाव्यात अशा स्वरूपाच्या आहेत. आजही आपल्या कौटुंबिक ह्याच्यात थोडं कमी जास्त खारट तुरट होत राहतं, मात्र आपल्याला जर काही सगळं स्नेहभाव संबंध टिकून पुढं जायचं असेल तर योग्य ठिकाणी दुर्लक्ष करून आवश्यक त्या गोष्टीत आपण मनाचा मोठेपणा देऊन जर दोघांनीही वागायचं ठरवलं तर राम सीतेसारखं आपला प्रपंच होऊ शकतो असं मला वाटतं. आणि आज एकूण ज्यावेळेला कुटुंब व्यवस्थेपुढं प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती आलेली आहे, हे खरं तर परदेशात होतं, आपल्याकडे कधी हे प्रश्न नव्हते, पण आपण आपली संस्कृती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार केला म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास व्हायला सुरुवात झालेली आहे. परत एकदा आपण आपल्या इतिहासाकडं, आपल्या पौराणिक कथांकडं, आपल्या इतिहासातील आदर्शांकडं जर जायला सुरुवात केली तर आपलं आयुष्य हे निश्चित पद्धतीने अधिक सुखकर आणि आदर्शवत व्हायला आपल्याला हातभार लागेल. मी ह्या निमित्तानं माता सीतेंचं पुन्हा एकदा स्मरण करतो, त्यांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. वा वा वा, सियावर रामचंद्र की जय. खरोखर जसं सीतेचं व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व असं आहे की त्याशिवाय राम अधुरा आहे आणि रामाशिवाय सीता अधुरी आहे. असे ते दोन्हीही एकमेकाला परस्पर जीवनामध्ये परस्पर संबंधित असणारे अशा पद्धतीनं त्यांचा आयुष्यक्रम आपल्याला दिसतो. सीतेच्या व्यक्तिमत्वातून अनेक पैलू जे आजच्या स्त्रीला लागू पडतात आणि त्यानुसार स्त्रीची वर्तणूक अनेक स्त्रियांची आत्ताच्या काळात सुद्धा आपल्याला दिसते आणि म्हणूनच ते त्या अशा स्त्रिया या समाजाला आदर्शवत ठरत असतात. अगदी खरं. सर, आज आपण येऊन आपल्या चिंतनिका या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीनं सीतेचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवलं, त्याबद्दल हिंदवी परिवारातर्फे मी आपला अत्यंत आभारी आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. आणि उद्या रामनवमीच्या निमित्तानं आपण प्रभू रामतत्व हे प्रामुख्यानं चर्चेला घेऊया, म्हणजे हा आपला चिंतनिकाची सांगता ही रामनवमीच्या मुहूर्तावर होईल. 100%. खूप खूप धन्यवाद हिंदवी परिवाराचे आणि हिंदवी 89.6 या उपक्रमाचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं.
खट पे चल के आज चारों धाम आए हैं. नमस्कार श्रोते हो, मी शेखर कुलकर्णी आपलं हार्दिक स्वागत करतो हिंदवी रेडिओ 89.6 या आपल्या सर्वांच्या आवडत्या रेडिओ वाहिनीवरील चिंतनिका या आपल्या विशेष कार्यक्रमात. श्रोते हो, भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान ही केवळ रामायणातली पात्रं नाहीत, तर मानवी जीवनाला दिशा देणारी आदर्श तत्व आहेत. रामायणातील ही तत्व आजच्या काळात आपल्याला पुन्हा पुन्हा नव्यानं समजून घेणं हे अत्यावश्यक झालंय. श्रोते हो, या संदर्भातच आपण या प्रत्येक तत्वाविषयी चर्चा करतोय गेले 4 दिवस. त्यापैकी आज शेवटचा दिवस म्हणजे रामनवमीचा परमपवित्र दिवस. राम म्हणजे केवळ देव्हाऱ्यातील मूर्ती नाहीत. राम म्हणजे सत्य, मर्यादा, कर्तव्य, करुणा आणि न्याय यांचा जिवंत संगम आहे. रामतत्व म्हणजे परिस्थिती कितीही अवघड असली तरी तत्वांपासून न ढळता. आजच्या जगात यशाची अनेक व्याख्या आहेत, पण योग्यतेची व्याख्या धूसर होत चालली आहे. अशावेळी रामतत्व आपल्याला सांगतं की मोठेपणा पदात नसतो, तो आचरणात असतो. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. या चौपाईत रामतत्वाचा आत्मा सामावलेला आहे. शब्द दिला म्हणजे तो निभवायचाच. आज नात्यात तडे जातात कारण विश्वास कमी होत आहे. सार्वजनिक जीवनात गोंधळ निर्माण होतो कारण वचनांचं ओझं हलकं झालं आहे. रामतत्व आपल्याला शिकवतं की विश्वासार्हता हीच व्यक्तिमत्वाची खरी उंची असते. रामतत्व म्हणजे सत्तेचा अभिमान नव्हे, तर सेवाभावाचा प्रकाश. रामतत्व म्हणजे नात्यांचा सन्मान, निर्णयातील न्याय आणि संकटातही संयम राखण्याची वृत्ती. आजच्या काळात रामाला खरं जगायचं असेल किंवा रामतत्व खरोखर अंगीकारायचं असेल तर सत्य बोलणं, मर्यादा पाळणं आणि माणुसकी जपणं हे अत्यावश्यक आहे. अशाच परमपवित्र प्रभू श्री रामाच्या रामतत्वाची माहिती आज आपण करून घेणार आहोत आपले ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय अमितजी कुलकर्णी यांच्याकडून. अमितजी, सर्वप्रथम आपलं हिंदवी रेडिओच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. आज या चिंतनिकेचा शेवटचा भाग, खरं आहे, म्हणजे या रामायणावर आधारित असणाऱ्या चिंतनिकेचा आजचा शेवटचा भाग आपण इथं सादर करतोय. हो. त्यामध्ये आज रामनवमीच्या मुहूर्तावर प्रामुख्यानं रामतत्वासंदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. कारण हे तत्व इतक्या अनादी कालापासून चालत आलेलं आहे आणि आजच्या काळात देखील ते अत्यंत महत्त्वाचं आहे असं मानलं जातं. तर त्याबद्दल आपण आता चर्चा करूया. नक्कीच. खरं तर सुरुवातीलाच मी आपल्या हिंदवी 89.6च्या सर्व श्रोतृवर्गाला आजच्या रामनवमीच्या आणि रामपर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की ज्यानं ज्या इच्छा आकांक्षा मनात आपल्या जोपासल्या असतील त्या सर्व साकार करण्याचं भाग्य प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादानं त्याला लाभावं. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि आरोग्यमय स्थिती निर्माण व्हावी आणि प्रत्येकाला आपापलं उद्दिष्ट सहजरित्या साध्य व्हावं. जसं आता आपण हा रामनामाचा जागर एका अर्थानं करतोय आणि गेले 8 दिवस आपण गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हे नवरात्र आपल्याही पद्धतीनं, वैचारिक पद्धतीनं आपण साजरं करतोय. खरं तर एकूणच भारतवर्षाला जे 2 आदर्श मिळालेले आहेत, नंतर त्यांना दशावतारातही स्थान मिळालं, पण मला असं वाटतं की हे 2 हे एका अर्थानं मानवी वंशातले आदर्श आहेत की ज्यांना आपण देव म्हणून स्वीकारलेलं आहे. जन्माला येताना अत्यंत सामान्य व्यक्तिमत्व म्हणून जन्माला येऊन समाजाचे नायक होण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. त्यात त्यापैकी एक आहेत ते भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ते भगवान श्रीराम. श्रीकृष्ण यांचा अवतार रामाच्या नंतर आहे, त्यामुळे तो थोडा अधिक प्रगत आणि समाजाभिमुख असा होत गेलेला आहे. पण रामाच्या आणि कृष्णाच्या एकूणच व्यक्तिमत्वात 2 महत्त्वाचे फरक आपल्याला जाणवतात की राम हे सुरुवातीपासून असं सांगतात की रामायणात ज्याचा उल्लेख आहे, आत्मानम मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम, म्हणजे मी दशरथाचा पुत्र असलेला सामान्य मानव असलेला असा व्यक्ती आहे ज्याचं नाव राम आहे. ही रामाचं स्वतःविषयीची धारणा आहे.
आणि कृष्णाला असं आपल्याला महाभारत भगवद्गीता वाचताना असं सातत्यानं जाणवतं की कृष्णाला ही प्रतीती आलेली आहे की मी स्वतः काहीतरी दैवी अंश असलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि ह्या अर्थानं उद्धार आणि पाप्यांचा नाश करण्यासाठीच माझा या ठिकाणी जन्म झालेला आहे. आणि ते ज्यावेळेला त्यांच्या वचनातनं आपण ऐकू शकतो की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, म्हणजे ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन हे अधिकारानं सांगण्याचं भान हे श्रीकृष्णांना त्यांच्या एकूण जीवनक्रमातच आलेलं आहे. खरं तर आपण तशा अर्थानं बघितलं तर श्रीकृष्णांच्या आयुष्यातल्या घटना ह्या त्या अर्थानं सामान्य म्हणता येऊ शकतील. ज्या आपण दैनंदिन चांगल्या वाईट गोष्टी दैनंदिन जीवनात करतो ह्याच्याशी साधर्म्य वागणं, म्हणजे अगदी रणछोड दास सुद्धा कृष्णाला म्हणलं जातं, पण त्यांचं व्यक्तिमत्वाचं महत्त्व वेगळं आहे, महात्म्य वेगळं आहे. पण जे आपण दैनंदिन जीवनात करतो एखाद्या विषयातून निघून जाणं, जे व्यवहारी मार्ग आपण ज्याला म्हणतो, हे सुद्धा कृष्णाने केले. तशा अर्थानं आपण दैनंदिन जीवनात ज्या पद्धतीने अंगीकार करत असतो तसं जसं कृष्णांचं व्यक्तिमत्व आहे, पण ते देवत्वचं त्यांना ज्ञान झालेलं आहे. आणि असामान्य गोष्टी करणारे राम हे स्वतःला सामान्य मानव समजतात. हा दोन व्यक्तिमत्वातला प्रमुख फरक आहे असं मला वाटतं. खरं तर आजच्या काळात ज्यावेळेला आपण आदर्श मानतो त्यावेळेला आत्ताचं काल सुसंगत असं ते एकूण सगळी व्याख्या असते. पण ज्या वेळेला रामासारखा आदर्श 14,000 वर्षापूर्वी आपल्या समाजाला समाज पुरुषानं दिलेला आहे, त्यावेळेचा समाजाची असली एक आदर्श स्थितीतनं आदर्शाचा अतिरेक ज्याला म्हणता येऊ शकेल चांगल्या अर्थानं, असं श्रीरामांचं व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला बघायला मिळतं. मुळातच दशरथाला उशिरा झालेलं हे अपत्याचारी आणि जवळजवळ काही थोड्या दिवसांच्या फरकानं त्यात राम ज्येष्ठ अशा अर्थानं सर्व ज्येष्ठ बंधू म्हणून रामांचं भूमिका रामायणात राहिलेली आहे. आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेला कोणत्याही गोष्टीवर धर्मसुसंगत अशी स्थिती निर्माण करायची आहे त्या त्या वेळेला रामाना स्वतःला पुढाकार घेऊन त्या गोष्टी साकाराव्या लागलेल्या आहेत. जसं विश्वामित्रांना त्या त्या वेळेला होम हवन करण्यात सगळ्या दैत्यांचा त्रास होत होता, त्यावेळेला ते दशरथाकडं रामाची मागणी करायला आली की मला राम द्या, मला हे सगळं तिथलं त्या अरण्यातलं सगळं एकूण वातावरण स्थिरस्थावर करायचं आहे. तर त्यावेळेला दशरथाचं हे परत पुत्रप्रेम असतंच. राम हा सगळ्यांचाच अत्यंत आवडता असं ते त्यावेळेचं बाळ असल्यापासून ते तारुण्यापर्यंत सगळं वाटचाल रामाची आपण बघतो. भयंकर लोकांना लाघवी आणि प्रेम करावं असं ते व्यक्तिमत्व आहे. मुळात दशरथांची मानसिकता रामाला पाठवायची नसती. त्यावेळेला ते असं म्हणतात रामायणात की विश्वामित्रांना की तुम्ही इतके शक्तिशाली आहात की साधं जल मंत्रून जर तुम्ही टाकलत तर त्या सगळ्यांचा नाश होऊन जाईल, तर तुम्ही रामाला कशासाठी तिथं योजताय. तर त्यावेळेला ते असं सांगतात की मी जरी हे सगळं करू शकतो हे सत्य असलं तरी मी ऋषी म्हणून स्वतःला धारण केलेली आहे ते माझ्या व्यक्तिमत्वात, आणि माझं ऋषीतत्व मला ह्याची परवानगी देत नाही की मी अशा पद्धतीनं कोणाचा क्षय करून टाकावा. ह्या दुसऱ्या बाजूला राम हा क्षत्रिय आहे, तेव्हा त्याचा धर्म त्याला हेच सांगतो की त्यानं दुर्जनांचा नाश केला पाहिजे, म्हणून मला रामाला घेऊन जाणं आवश्यक आहे. त्या सगळ्या प्रवासात मग अहिल्याला परत शेळीपासून अहिल्या, त्यासुद्धा एका स्त्रीवर झाला अन्याय, पुन्हा रामामुळे त्या स्त्रीचा उद्धार झालेला आहे, अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे. हे सगळं करत असताना चांगल्या टप्प्यावर की आज संध्याकाळी ज्याला कळतं की उद्या आपला राज्याभिषेक आहे, त्याला सकाळी राज्याभिषेकाला जाण्यापूर्वी जेव्हा तो पाया पडायला जातात तेव्हा असं कळतं की 14 वर्षाचा वनवास हा आपल्या वाट्याला आलेला आहे. पण अत्यंत स्थितप्रज्ञपणे हे त्या सगळ्या विषयाकडे बघून आलेली वडिलांनी दिलेला शब्द ही आपल्याला आलेलं दैवी परिस्थिती अशी मान्य करून राम त्याचा स्वीकार करतात. त्यातली महानता पुढची दाखवतं ते लक्ष्मण, आणि त्याच्या पुढची अत्युच्च महानता दाखवलेली ती सीतेनं दाखवलेली की तिघही वनवासात जातात. पण हे सगळं करत असताना एक राजपुत्र जो उद्या राजाची वस्त्र धारण करणार आहे त्याला वल्कलं घालून त्याच क्षणाला जाताना सुद्धा ती स्थितप्रज्ञता आपल्याला रामातनं शिकायला मिळते. याचा अर्थ आपल्याही दैनंदिन येणाऱ्या आयुष्यातल्या प्रसंगाकडं आपण किती निरक्षर विवेकानं बघितलं पाहिजे, किती स्थिरबुद्धीनं बघितलं पाहिजे, किती लावून घ्यायचं आणि किती त्रयस्थपणाने त्याकडे बघितलं पाहिजे, हे सगळं आपल्याला रामाच्या व्यक्तिमत्वातनं नक्की शिकायला मिळतं. आणि हे करत असताना सुद्धा ज्या ज्या वेळेला जे जे प्रसंग आले त्यात रामाची महानता आपल्याला लक्षात येते. तिथनं बाहेर पडतात आणि त्यानंतर ते नावाडी असतात, ते त्यांना तिथली शरयू नदी पार करायला मदत करतात. त्यानंतर पुढं गंगा, अशा वेगवेगळ्या ज्या पहिल्या टप्प्यात हे येतं त्यावेळेला त्या नावाड्यांना द्यायला रामांकडे काही शुल्क नसतं, कारण निष्कांचन होऊन ते अयोध्येतनं बाहेर पडलेले असतात. आणि ह्या परिस्थितीत ते नावाड्याला असं म्हणतात की मी तुला आत्ता काही तुझं मूल्य देऊ शकत नाही, पण मी तुला खात्री देतो. आता हे अगदी रामायणात उद्धृत केल्यापैकी लोककथेत नाही आलेल्या काही गोष्टी आहेत. तर ते नावाड्याला असं म्हणतात की तू जा आणि तिथं अयोध्येच्या राजाला सांग आणि ते तुला माझं काय असेल ते शुल्क निश्चित पद्धतीनं देतील. तर त्यावेळेला ते नावाडे असं म्हणतात की एक व्यवसाय करणारा दुसऱ्याच्या समव्यावसायिकाकडनं त्याचे पैसे घेत नाही.
म्हणजे आज सुद्धा आपण असं बघतो की जे स्वतःचं जो व्यवसाय समव्यावसायिक आला तर त्याकडनं फार व्यवहार पाळला जात नाही, तो आपला बंधूच मानला जातो. तर राम त्याकडे आश्चर्यानं बघतात, तर म्हणतात रामा, नदी पार करायचं काम जसं आम्ही करतोय तसं तुझं नाव घेतलं तर अख्खं जीवन पार होते, तर तूही नावडी असं आम्ही नावडी. त्या इतका जो भाव सामान्य लोकांचा रामाविषयी झालेला आहे हा आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अरण्य काळात शबरीची गोष्ट असेल की स्वतः शबरी कितीतरी अनेक वर्ष राम आपल्याकडे येणार त्यासाठी त्या आश्रमात वाट बघत असते, स्वतःची उष्टी बोरं रामाला देते कारण त्याला आंबट कडू बोर खायला लागू नये म्हणून. इतकं नितांत जीव टाकणारी लोक ही रामाच्या आयुष्यात आलेली आहेत आणि तेच ऋणानुबंध रामाने देखील संपूर्ण आयुष्यात जपलेत असं आपल्याला बघायला मिळतं. यानंतरच्या टप्प्यात सुद्धा ज्या वेळेला म्हणजे एक वालीचा जो वध एकत्र आपण स्वतंत्र त्या विषयावर बोलू, वालीचा वध केल्यावर सुद्धा अशी परिस्थिती असते की रामाला संपूर्ण ते राज्य स्वतःचं म्हणजे आपलं राज्य म्हणता येऊ शकत असतं. मात्र राम हे इतके स्थितप्रज्ञ आहेत की हे युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा ह्या सगळ्या विषयाचं निर्णायक टप्प्यात येण्यापूर्वीच त्यांनी सुग्रीवाचा त्या किष्किंधा राज्याचा नरेश म्हणून राज्याभिषेक आधीच केलेला आहे, मग वालीचा वध झालेला आहे. इतकं रामांचं स्वतःची वैचारिक स्पष्टता आहे हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतरच्या युद्धाच्या काळात सुद्धा विभीषण येऊन रामांना भेटतात. स्वाभाविकपणे आपल्या राज्याचा विस्तार हा प्रत्येकाला करायचा आहे, पण त्याही वेळेला त्या राज्याचा भाव मनात न ठेवता आधीच विभीषणांचा आपल्या लंकेचा नरेश म्हणून त्यांनी राज्याभिषेक रामाने समुद्राच्या पाण्यानं केला आहे. त्यामुळे ही सगळेजण ते एक जीवानं रामाबरोबर राहिलेत असं आपल्या लक्षात येतं. आणि ह्या सगळ्यात प्रत्येकाला रामांबरोबर असताना जो मनात एक स्थिरता, एक खात्री आणि एकूण या सगळ्याविषयी एक दृढ विश्वास जो आपल्याला दिसतो तर रामांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. हे सगळं होत असताना पुढे युद्धाचाही कालखंड आपण सगळ्यांनी बघतो. आपण माहीत असलेल्या गोष्टीत का जात नाही, कारण आपल्याला रामायण सगळ्यांना माहिती आहे. दृष्टिकोन कसा असावा, जे माझा मी व्यक्तिगत दृष्टिकोन मानतो तो आपण समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यातल्या काही गोष्टी स्वीकारार्ह असतील, काही समाजाच्या आपली स्वतःची व्यक्तिगत विचारधाराही असू शकते. पण मला असं वाटतं की ज्यावेळेला राम हे संपूर्ण युद्ध लढलेत त्यानंतर म्हणजे आजपर्यंतच्या झालेल्या युद्धात सगळ्यात मोठं युद्ध हे रावणाचं आहे. सगळ्यात दाशरथी युद्ध झाले, त्यानंतर दाशरथी युद्धानंतर झाले ते महाभारताचं सुद्धा युद्ध जे आपण नंतर ऐकतो ते 18 दिवसांचं युद्ध आहे. मात्र राम आणि रावण यांचं 85 दिवसाचं युद्ध चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्या कालखंडात 84 दिवस हे राम स्वतःच्या बलबुत्यावर लढलेले आहेत. म्हणजे आज आपण ज्यांना देवत्व देतो ते देवसुद्धा त्याला रामाच्या पारड्यात आपलं वजन टाकत नाहीयेत. 84 दिवस ते तटस्थपणे राम जिंकतोय का रावण, एक त्यातला रामायणातलाच भाग आपण आता बोलतोय हे बघतात. आणि शेवटच्या टप्प्यात जेव्हा असं लक्षात येतं की आता रामाचं पारडं जड झालेलं आहे त्यावेळेला त्यानं त्यांचं ते विमान इंद्र त्यांचं हे देतो आणि त्यानंतर मग त्यात चढून राम आणि रावण युद्ध झालेलं आहे. नाहीतर रावण त्याच्या रथातनं युद्ध करतायत आणि राम जमिनीवरून त्याच्यावर युद्ध करतात, असं विसंगत युद्ध ते एका अर्थानं झालेलं आहे. पण 85 दिवस युद्ध करून आपल्या पत्नीला ज्या माणसानं हरण केलं, तिला इतका क्लेश दिला, आपल्या आयुष्यात ही दुर्दैवी स्थिती आणली, ही सगळी लढाई करायची वेळ आणली, याही परिस्थितीत जेव्हा रावणाचा अंत होणार आहे त्यावेळेला राम लक्ष्मणाला असं सांगतात की तू लक्ष्मणा जाऊन रावणापाशी बस आणि त्याच्याकडनं ज्ञान घे. याही वेळेला मरणांती वैरांती हे जे आपण रामायणापासूनच ते सगळीकडं प्रसारित झालं की मरणाबरोबर सगळं शत्रुत्व संपतं. त्याही वेळेला लक्ष्मणाला हा उपदेश करणारे राम हे सुद्धा आपल्यासाठी आदर्श आहेत. म्हणजे शत्रुत्वात सुद्धा किती उंची ठेवून शत्रुत्व ठेवायचं याचाही आदर्श एका अर्थानं रामानं आपल्याला घालून दिलेला आहे. आणि हे सगळं होत असताना परत सीतांना सोडवलंय, परत अग्निपरीक्षा झाली आहे आणि इतकं सगळं झाल्यावर कुणीतरी जनतेतल्या एखाद्यानं काहीतरी शंका उपस्थित केली म्हणून इतक्या जीवापाड प्रेम असलेल्या पत्नीचा त्याग करायचा आहे की जी ह्या होणाऱ्या राज्याचा वंश जिच्या गर्भात फुलतोय, ह्याही टप्प्यावर राम अत्यंत स्थितप्रज्ञ राहून व्यक्तिगत सुखदुःखाचा विषय अभिनिवेश बाजूला ठेवून सीतेला त्यांनी त्या अर्थानं परत एकदा अरण्यात पाठवण्याचा सुद्धा निर्णय घेणारे राम हे आपल्याला बघायला मिळतात. हे सगळं ज्या वेळेला होतं तेव्हा असं लक्षात येतं की सामान्य माणूस म्हणून ज्यावेळेला आपण ह्या टप्प्यात जर जाणार असतो असं जर आपण विचार केला तर कदाचित आपले हे निर्णय झाले असते का असं आपल्या मनात शंका येऊ शकते. कदाचित मला असं वाटलं असतं की माझ्या आईचं काही ऐकणार नाही, मी काय वनवासात जायचं कारण नाही. अगदी अशी परिस्थिती लक्ष्मणानं त्याच्या काल आपण बोलताना म्हणलो की दशरथांना तुरुंगात टाकून डांबून ठेव की प्रसंगी ठार मारावं पण रामा तू वनवासात जायचं गरज नाही, इतके तीव्र लक्ष्मणाचे त्यातले विचार आहेत. पण त्याचीही समजूत काढून राम परत आदर्शवाद हा आपल्या आयुष्यभर सोडलेला नाही असं लक्षात येतं. त्यानंतर अनेक प्रसंग येऊन म्हणजे त्या काळात बहुपत्नीत्व, मुळात दशरथांना स्वतःच्या 3 पत्नी होत्या
पण त्याही पद्धतीने संपूर्ण आयुष्य राम हे एक पत्नीत्व त्यांनी जोपासलेलं आहे. किंवा सीतेचा त्याग केल्यावर रामानं दुसरा विवाह केला असं होत नाही. नंतर ज्यावेळेला राम अश्वमेघ यज्ञाला बसायचं ठरवतात त्याही वेळेला गुरुजींनी हे त्याच्या वेळेच्या ऋषीमुनींनी एक मार्ग काढलेला असतो की आता रामाला दुसरं लग्न करणं आवश्यक आहे, कारण सपत्नीक त्या होमाला बसणं आवश्यक आहे. तर त्याही वेळेला सुवर्ण सीता करून राम बसतात पण दुसरं विवाह करत नाहीत. इतकी निष्ठा, इतका प्रामाणिकपणा हा जर आज आपल्या कौटुंबिक जीवनात आला तर निश्चित पद्धतीनं आज जी कुटुंब व्यवस्था ढासळीत चालली आहे ह्याचं काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. हे आदर्श जर आपण आपल्या आयुष्यात जगायला सुरुवात केली तरच मला असं वाटतं की हे सगळं ज्यात विस्कळीतपणा येत चालला आहे त्यात नियमितता आणणं अत्यंत सोपं आहे. जितका हा मुद्दा गंभीर वाटतो इलाज इतके गंभीर नाही आहेत. आपण जर आपल्या भूतकाळात वळून बघितलं त्या असलेल्या आदर्शांच्या मार्गावर चालायचा प्रयत्न केला ते सोपे नाही आहेत. त्याचं कारण असे की आपल्याला मोह आहेत, आपल्याला आशा आहेत, आपल्याला स्वार्थ आहेत, आपल्याला आपापल्या गोष्टी साध्य करायच्यात. त्या आड ह्या गोष्टी येऊ शकतात. मात्र तारतम्यानं त्या सगळ्या विषम भावनांवर मात करून जर आपण योग्य पद्धतीनं चालायचं ठरवलं आणि अशा एका रामासारख्या आदर्शाचं जर बोट धरलं तर आपली जीवन नौका सहज तरून जाऊ शकते. आणि ह्याला राम हाच मार्ग आहे. ह्याचं एक उदाहरण सांगून आपण थांबूयात असं मला वाटतं की ज्या वेळेला आपल्याला पूल बांधून पलीकडे जायचं, कारण समुद्र रामाला मार्ग करून देत नाही रावणाला युद्धाला जाण्यापूर्वी, तर त्यावेळेला राम असं करतो 4 दिवस त्याची आराधना करतो तरी ते होत नाही. मग राम ब्रह्मास्त्र काढतो की तुला पूर्ण सुकवून टाकतो. त्यावेळेला मग परत तो समुद्र रामासमोर येतो, तो म्हणतो तुला पूल बांधून देतो वगैरे. ह्या सगळ्या आपल्याला गोष्ट माहिती आहे. त्या गोष्टीत परत एक लोककथा अशी आहे की सगळे वानर दगडावर राम असं लिहून त्या पाण्यात टाकत असतात आणि ते दगड तरंगत असतात. रामालाही उत्सुकता येते की आपणही एखाद्या दगडावर राम लिहून टाकावं. एका दगडावर राम स्वतः आपल्या हातानं राम लिहितात आणि तो पाण्यात सोडतात आणि विशेष म्हणजे तो बुडतो. आता हे रामालाही लाजल्यासारखं होतं की माझं नाव लिहून बाकी टाकतायत, ते दगड तरंगतायत आणि मी टाकलेला दगड कसा काय बुडला. राम विचार म्हणता कुठं बोलायचं होता, मनात थोडे त्यांना लज्जा उत्पन्न झाली. हे कसं काय असं झालं, मी टाकतोय तो दगड बुडला, हे मनात ते कुतूहलही निर्माण झालेलं असतं. तर त्यावेळेला हनुमंत ते बघतात आणि हनुमंत रामाला असं म्हणतात की रामा अगदी नैसर्गिक चालले, तू काय वाटून घेऊ नका तुम्ही. तर ते म्हणलं असं कसं काय होईल, पण बाकी माझं नाव लिहून टाकतायत, ती दगड तरंगतायत आणि जर मी टाकलं तर तो कसं काय बुडतोय. तर ते म्हणतात रामा ज्याला तू टाकलंस तो तरुण जाऊ शकत नाही, तो बुडणारच आयुष्यात. त्यामुळे मला असं वाटतं याचा समारोप करताना की आपल्याला आपल्या ह्या लोकांना जर तरुण जायचं असेल तर रामासारखे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत. त्याचं अंशात्मकही जीवन आपण जगू शकत नाही, पण तो जर प्रयत्न केला तर आपल्याला निश्चित पद्धतीने लाभ होऊन आपल्याला एक चांगलं आदर्श आणि आता समाजाला उपयुक्त असं जीवन नक्की जगता येऊ शकतं. आज समाजाचा जो ऱ्हास चाललाय, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चालल्यात, ह्याही पेक्षा पलीकडे जाऊन एक चांगली आदर्श स्थिती समाजाची निर्माण होऊ शकते. ह्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्यांचं रामाचं स्मरण करून रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. वा वा अमितजी, मनपूर्वक धन्यवाद. कारण रामायण हे अनेक वेळेला अनेक लोकांनी अनेक प्रकारे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. असं असतानासुद्धा विविध पैलू त्यामधले निवडणं आणि त्या पैलूंचा उपयोग आजच्या काल सुसंगत पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण करू शकतो आणि एक आदर्श माणूस कसा घडू शकतो की ज्याच्यामुळं आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकेल, या संदर्भातल्या चिंतनिकामध्ये आपण गेले 4 दिवस हे चर्चा करतो आहे. आणि तुमचं खरोखर धन्यवाद, कारण अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं तुम्ही हे विवेचन केलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये काही व्यक्तिमत्व अशी आहेत जी केवळ इतिहासात राहत नाहीत, ती काळाच्या प्रत्येक वळणावर नवी अर्थछटा घेऊन आपल्या समोर उभी राहतात. प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान ही अशीच तेजस्वी व्यक्तिमत्व आहेत. ही केवळ रामायणातील पात्र नाहीत, तर मानवी जीवनाला दिशा देणारी तत्त्व आहेत. त्यांच्याकडे पाहायचं म्हणजे केवळ कथा ऐकणं असं नाही आहे, तर स्वतःच्या जीवनाचं प्रतिबिंब पाहणं असं त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आहे. आजचा काळ वेगाचा आहे, तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे, माहितीचा विस्फोट होत आहे, संधी वाढत आहेत, पण त्याचवेळी मनात ताण आहे, नात्यात दुरावा आहे आणि समाजात असहिष्णुता आहे आणि मूल्यांच्या पायाभरणीत कुठेतरी तडे जाताना दिसत आहेत. अशावेळी रामायणातील ही तत्त्व आपल्याला पुन्हा नव्यानं समजून घ्यावी लागतात, कारण ही तत्त्व जुनाट नाहीत, उलट आजच्या काळात ती अधिकच आवश्यक आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून या चिंतनिकेचं आपण नियोजन केलेलं होतं.
आणि त्यानुसार सर्व आपल्या श्रोत्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे. आणि यामधील अनेक तत्वांचं जे विवेचन आपण आत्ता मांडलं त्याबद्दल आपलं मनोगत काय आहे हे देखील आम्हाला कळलं तर आम्हाला खूप आनंद वाटेल. त्यासाठी आपण आपला अभिप्राय आपल्या 7796 या फोन क्रमांकावर जरूर कळवावं. आपण त्याचा देखील उल्लेख पुढच्या चिंतनिकेमध्ये करू. आज या ठिकाणी या चिंतनिका या भागाचा समारोप करत असताना पुन्हा एकदा अमितजी मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा नवीन विषयात अशाच पद्धतीनं भेटूया. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. बजाओ ढोल स्वागत